नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण इतिहास आणि नागरी शास्त्र महाराष्ट्र स्टेट बोर्डचं इयत्ता 8वीचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक डिस्कस करणार आहोत। आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात यामध्ये बरेच असे मुद्दे आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। परीक्षेला स्टेट बोर्ड जास्त प्रश्न विचारले जातात पूर्व परीक्षेमध्ये, तर हा घटक थोडासा महत्त्वाचा आहे। तर आपण हे पुस्तकावर काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया। अगोदर या पुस्तकाची अनुक्रमणिका बघूया की या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, त्यानंतर पुढच्या गोष्टी डिस्कस करू। तर या पुस्तकामध्ये सुरुवातीला इतिहासाची साधने हा चॅप्टर आहे, त्यानंतर युरोप आणि भारत, ब्रिटिश सत्तेचा परिणाम। परंतु या पहिल्या 3 चॅप्टर नंतर जो घटक येतो 1857चा स्वातंत्र्य लढा असू द्या किंवा त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन, त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीचा युगास प्रारंभ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व, हे जे घटक आहेत किंवा त्यानंतर खाली सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, त्याचबरोबर समतेचा लढा, स्वातंत्र्य प्राप्ती, स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती, भरपूर महत्त्वाचा घटक आहे जो आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ आपल्या एमपीएससी मधला जो सिलेबस आहे त्यावर सगळा घटक इम्पॉर्टंट आहे। तर आपण त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना त्याला अनुसरून या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत। दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला डाउनलोड केलं नसेल तर ते एक नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे, गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। या ॲप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात। जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत, जसं तुम्ही बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास हा जो कोर्स आहे तर फक्त 249 रुपयामध्ये कोर्स आहे। या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे कव्हर केलेले आहेत आपण, 900 प्रश्न आहेत आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं। महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स आहे, 350 प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील। 6 महिने कालावधी आहे, 149 रुपये की प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहायला मिळतं। जसं आपण संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेसाठी 5 विषय महत्त्वाचे 6 विषय घेतलेले आहेत, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान। तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न 1-1.5 हजाराच्या वर प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील। 499 रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे, तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे आपल्या प्रत्येक कोर्सचं वैशिष्ट्य आहे। तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ते लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ठीक आहे, जाऊया पुढचा प्रश्न घ्या। पहिला चॅप्टर आहे इतिहासाची साधनं। आता इतिहासाच्या साधनेमध्ये बरेचसे म्हणजे भौतिक साधनं आणि जनरल माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे। यामधून काय महत्त्वाचं आहे तेवढं फक्त सांगतो। इतिहासाच्या साधनामध्ये एक चला जाणून घ्यावा म्हणून एक सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये सांगितले की मूक नाईक हे पाक्षिक कधी सुरू केलं आंबेडकरांनी, तो घटक लक्षात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नाईक हे पाक्षिक कधी सुरू केलं होतं, 1920 मध्ये सुरू केलं होतं, जानेवारी महिन्यामध्ये। आणि त्यानंतर त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जावं लागलं आणि इंग्लंडला गेल्यामुळे त्यांनी ते पत्र आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवलं असं म्हटलं। त्यानंतर आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये आणखी एक पत्र सुरू केलं, त्या पत्राला म्हटलं जातं बहिष्कृत भारत। म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायचं, जानेवारी 1920 मूक नाईक आणि एप्रिल 1927 बहिष्कृत भारत। आता ह्या पत्रातून कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या की जे सामान्य जनतेचं प्रबोधन संघटन ह्या पत्रातून त्यांनी लिखाण केलेलं सांगितलेलं आहे। तर ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याला तुम्ही फोकस करा। त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये थोडासा महत्त्वाचा मुद्दा जास्त तुम्हाला इथं पाहायला मिळत नाही, पण त्यानंतरचे चॅप्टर आहेत ना ते तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या अभ्यासावे लागणार आहे। परीक्षेला ना बऱ्याच वेळा ना या घटकावर पण एमपीएससी मध्ये प्रश्न आलाय, तो म्हणजे जी फ्रेंच राज्यक्रांती म्हणतो, तर या फ्रेंच राज्यक्रांतीमधून कोणती तत्व कोणती मूल्यांची देणगी भारतानं स्वीकारली, तर त्याच्यामध्ये महत्त्वाची मूल्ये कोणती येतात, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता। फ्रेंच राज्यक्रांती म्हटल्यानंतर कोणती 3 तत्व भारतानं जी स्वीकारली त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता। आता परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक यामध्ये सुरुवातीला एमपीएससी मध्ये यावर एकदा प्रश्न आलाय। प्रश्न असा होता की 1853 साली कोणत्या महामार्गावर पहिल्यांदा आगगाडी धावू लागली होती भारतात, तर ते 1853 मध्ये जो महामार्ग होता तो मुंबई ठाणे रेल्वे मार्ग हा होता। यावर आगगाडी धावू लागली होती कारण त्याचं जे वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेमध्ये इंग्रजांनी ज्या सुधारणा केल्या त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य। तर तुम्हाला पहिला फोकस लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे 1853 मुंबई ठाणे रेल्वे महामार्गावर आगगाडी धावू लागली होती तो।
त्याच्यानंतर आणखी एक घटक आहे तो म्हणजे कापड गिरण्या, आणि याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आणि यामध्ये ना 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत की मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कोणत्या व्यक्तीनं सुरू केली असं जेव्हा विचारलं जाईल तर तुमचं उत्तर असणार आहे कावसजी नानाबाई दावर यांनी सुरू केली. कधी सुरू केली? 1854 सुरू केली. काय लक्षात ठेवायचं आहे? मुंबईतली पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? कावसजी नानाबाई दावर यांनी सुरू केली आणि 1854 मध्ये. दुसरा मुद्दा, बंगालमध्ये भारतातील पहिली तागाची गिरणी कधी सुरू झाली? तागाची पहिली गिरणी तर ती सुरू झाली होती 1855 मध्ये. आणि 1855 मध्ये कुठं सुरू झाली तर पश्चिम बंगालमधल्या रिसरा या ठिकाणी झाली. हे 2 मुद्दे लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आलाय. आणखी महत्वाचा काय मुद्दा येतो तो म्हणजे जमशेदजी टाटा यांचा. जमशेदजी टाटा यांनी 1907 साली जमशेदपूर या ठिकाणी कोणता कारखाना सुरू केला तर त्या कारखान्याला टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा जो पोलाद निर्मितीचा कारखाना ना तो स्थापन केला होता. कधी केला होता? 1907. म्हणजे या स्लाइड मधून तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? 4 गोष्टी. पहिली गोष्ट, 1853 मध्ये मुंबई ठाणे या रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली, हा पहिला मुद्दा. 1854 मध्ये कावसजी नानाबाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधलं रिसरा या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली. आणि चौथा मुद्दा, 1907 मध्ये जमशेदजी टाटा तर यांनी जमशेदपूर या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. हे 4 मुद्दे किती महत्वाचे आहेत. तुम्ही जेव्हा एमपीएससी पेपरचा अनालिसिस करता तर तुम्हाला ह्या 4 मुद्द्यावर किती वेळा प्रश्न आलेत हे तुम्हाला समजून जाईल. रिसेंटली आता झालेली जी कंबाईनची पेपर होता त्यामध्ये सुद्धा ह्या 2 घटकावर प्रश्न होता, पहिल्या 2 घटकावर. पण ज्याला व्यवस्थितरित्या माहिती आहे ना तो त्या प्रश्नाचा अचूक उत्तर देऊ शकला असता. हा घटक तेवढा नक्की लक्षात ठेवा. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढे काय लक्षात ठेवायचं आहे की बंगालमध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था केव्हा स्थापन झाली किंवा ही संघटना केव्हा स्थापन झाली, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. याच्यावर पण परीक्षेला एकदा प्रश्न आलाय की एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था बंगालमध्ये म्हणजे कलकत्त्यामध्ये केव्हा स्थापन झाली तर ही झाली होती 1784 मध्ये. कोणत्या अधिकाऱ्यानं या सोसायटीची स्थापना केली तर त्या अधिकाऱ्याचं नाव आहे विल्यम जोन्स. काय नाव आहे? विल्यम जोन्स. 1784 विल्यम जोन्स या अधिकाऱ्यानं बंगालमध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केलेली होती. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सती प्रथा बंदीचा कायदा पहिल्यांदा कोणी केला तर लॉर्ड बेंटिकनं केला. हा घटक लक्षात घ्यायचा आहे. कधी केला? 1829 मध्ये केला. कधी केला? 1829. आणि यांना सहकार्य कोणाचं लागलं होतं? राजाराम मोहन रॉय यांचं सहकार्य लागलं होतं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. राजाराम मोहन रॉय यांचं सहकार्य लाभलेलं होतं. आपल्याला हे घटक लक्षात ठेवल्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा. कोणता? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा. आणि हा कायदा कोणी केला तर लॉर्ड डलहौसी या लॉर्डनं केला होता. आणि कधी केला होता? 1856 ला. म्हणजे इथं तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवू शकताय सायमल्टेनियसली. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकनं सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. आणि 1784 ला एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन झाली कलकत्त्याला. आणि ती कुणी केली होती? विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्यानं ती केलेली होती. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार म्हणजे तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू केव्हा करण्यात आलं तर तुमचं उत्तर पाहिजे 1835 मध्ये. ओके, काय उत्तर पाहिजे? 1835 मध्ये. तुम्हाला असं विचारलं भारतात इंग्रजी शिक्षण कधी सुरू झालं? 1875 मध्ये. पण कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर लॉर्ड मेकॉले यांच्या या समितीच्या शिफारशीनुसार सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे या शिक्षणाद्वारे नवीन पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा यांची ओळख भारतीयांना झाली. हा पण घटक लक्षात ठेवा. इयर महत्वाचं. एमपीएससी मध्ये काय होतं तुम्हाला असा प्रश्न दिला, लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार डॅश डॅश मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आलं. तुमचं उत्तर 1835 पाहिजे आणि ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि हे अधिकृत सोर्स आहेत कारण स्टेट बोर्ड हे अधिकृत सोर्स म्हणून मानलं जातं. त्याच्यानंतर जे 3 विद्यापीठ आहेत म्हणजे 1857 साली स्थापन झाले म्हणलेलं आहे. ठीक आहे, कोलकाता, मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई म्हणतो आताच, त्या विद्यापीठाची स्थापना तिथं झालेली 1857 मध्ये. तर हा एक घटक जाता जाता फक्त माहित असू द्या. तर हे जे मुद्दे सांगितलेत ना ह्या मुद्द्याला थोडं फोकस करा, इम्पॉर्टंट आहे. जाऊया पुढच्या मुद्द्याकडे.
इथून पुढचा जो घटक आहे ना, हा घटक ना जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये बरेच प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला तुम्हाला फोकस करायचं आहे. आता 1857चा स्वातंत्र्य लढा हा चॅप्टर आहे. इथून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट मुद्दे पाहायला मिळतात. पहिला महत्वाचा मुद्दा, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिली, असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तर तुमचं उत्तर पाहिजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. आणि या पुस्तकामधूनच जे क्रांतिकारक असतील तर त्यांना ब्रिटिशाविरुद्ध जे लढायचं आहे तर त्याची प्रेरणा त्यांनी या भागातून दिलेली होती. ठीक आहे. मग 1857चा उठाव जो झाला, कारण हा ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणारा एक मोठा उठाव होता, पण या 1857च्या उठावाच्या अगोदर काही महत्वाचे उठाव सुद्धा झाले होते, ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. आता त्यामधला एक माहित आहे का तुम्हाला, हा जो सेक्शन आहे हा थोडासा इम्पॉर्टंट ठरतो, त्याला तुम्ही थोडं फोकस करणं गरजेचं आहे. माहित आहे का तुम्हाला या सेक्शन मध्ये तुम्हाला पाईकांचा उठाव याबाबत दिले. मग पाईकांचा उठाव कोणत्या राज्यात झाला होता असं म्हटलं तर तुमचं उत्तर ओडिशा पाहिजे, कारण ओडिशामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. मग पाईक म्हणजे काय तर ते आपण पाहणं गरजेचं आहे. मग पाईक कोणाला म्हटलं जायचं, पाईक म्हणजे कोण, तर जे ओडिशामध्ये ना निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचं जे खडे सैनिक होतं ना, तिथल्या खड्या सैनिकांना पाईक म्हणत असत. मग आता काय झालं होतं, त्या राजांनी काय केलं होतं, जे खडे सैनिक पाईक होतं ना, तर या पाईकांना जमिनी कसण्याला मदत दिली, म्हणजे मोफत दिल्या होत्या. आणि त्या बदल्यात काय म्हटलं होतं, जेव्हा युद्धाचा प्रसंग येईल तेव्हा त्या सैनिकांनी काय केलं पाहिजे तर राजाच्या बाजूनं लढायला उभं राहायचं, ही अट त्यांना घातली होती. पण झालं असं काय, 1803चा जो पिरियड येतो, या 1803च्या पिरियडमध्ये इंग्रजांनी काय केलं तर हे ओडिशा जिंकून घेतलं. आणि ओडिशा जिंकून घेतल्यामुळे ज्या पाईकांच्या परंपरागत जमिनी होत्या ना त्या काढून घेतल्या. आणि त्या काढून घेतल्यामुळे हे पाईक व लोक आहेत ना, म्हणजे जे ऑलरेडी निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते ते मात्र त्या ठिकाणी संतापले. आणि ते संतापल्यानंतर त्यांनी त्यामध्ये उठाव केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. मग परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय, पाईकांचा उठाव कोणत्या प्रांतामध्ये व कोणत्या ठिकाणी झाला तर तुम्हाला तिथं काय लक्षात आलं पाहिजे, हा घटक तुमच्या ओडिशा प्रांत लक्षात आला पाहिजे. 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतलं. मग त्या ठिकाणी काय झालं, इंग्रजांनी वेगवेगळे कर लावले, किमतीमध्ये वाढ झाल्या, म्हणून इंग्रजाविरुद्ध पाईकांनी जो सशस्त्र उठाव केला तो कधी केला, ती तारीख तुम्हाला महत्वाची आहे, ती म्हणजे 1817 मध्ये. इसवी सन 1817 मध्ये इंग्रजाविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. आणि या उठावाचं नेतृत्व एका व्यक्तीनं केलं, त्यांचं नाव आहे बक्षी जगनबंधू विद्याधर. आता हा जो घटक आहे हा तुम्हाला कंबाईनला विचारला जाईल डेफिनेटली जाईल पूर्व मुख्यला, पण हा घटक तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवेची तयारी करत असाल आणि पूर्व परीक्षेमध्ये हा घटक जास्त करून विचारला जाईल. काय लक्षात ठेवायचं आहे, पाईकांनी जो उठाव केला तो 1817 मध्ये केला. ओके. आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं, बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलं. ओके. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाईकांचा उठाव म्हटलं तर ओडिशा, हे तुम्हाला आणखी लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट राहील. 1857च्या उठावामध्ये ना बरेचसे उठाव तुम्हाला पाहायला मिळतं, पण सुरुवातीला 1700 आता लक्षात घ्या 1763 ते 1857 या काळामध्ये बंगालमध्ये प्रथम कोणी उठाव केले होते, संन्याशांचं. त्यानंतर फकीर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढा दिलेला तुम्हाला पाहायला मिळतं. तसं महाराष्ट्राचा विचार करा, उमाजी नाईक यांनी दिलेला लढा महत्वाचा आहे, कारण त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केलेलं होतं. त्यानंतर उमाजी नाईक यांना 1832 मध्ये सरकारनं पकडलं होतं, अटक केली होती आणि त्यानंतर पुण्याला त्यांना फाशी दिलेली असं सांगितलेलं आहे. आता याच्याशिवाय तुम्हाला आणखी एक प्रश्न इथं तयार होऊ शकतो, तो घटक म्हणजे हा महत्वाचा पॅराग्राफ आहे. यामध्ये काय प्रश्न तयार होऊ शकतो की इंग्रजाविरुद्ध ब्रिटिशाविरोधात जे लढे झाले, ब्रिटिशाविरुद्ध जे वेगवेगळे लढाई झाले ना, त्या लढ्यांच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे. तर कोणत्या म्हणजे जे महत्वाचे आदिवासी व वन्य जमाती होते ना, या आदिवासी आणि वन्य जमातीनंही इंग्रज सत्तेला आव्हान दिलं होतं असं सांगितलंय. पण कोणत्या ठिकाणच्या कोणत्या आदिवासी जमाती यावर तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाईल. अ गटामध्ये दिलं जाईल बिहार छोटा नागपूर, ब गटामध्ये कोलाम असेल, अ गटामध्ये ओडिशा दिलं जाईल, ब गटामध्ये गोंड असेल, अ गटामध्ये बिहार असेल, ब गटामध्ये संताळ असेल. तर हे घटक थोडासा लक्षात ठेवा. कोणता की बिहार छोटा नागपूर परिसर, छोटा नागपूर परिसर म्हटलं तर कोलाम ही आदिवासी जमात, ओडिशामध्ये बघा गोंड ही आदिवासी जमात,
बिहारमधली संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढे दिलेले होते. मग महाराष्ट्रामध्ये कोण होते? भिल्ल, कोळी, रामोशी यांचे लढे महत्वाचे आहेत. कोकणामध्ये कोल्हापूर परिसरामध्ये म्हटलं, तुम्हाला एकदा प्रश्न विचारला होता गडकऱ्यांचा उठाव कुठं झाला, तर ते कोल्हापूरमध्ये झालेला आहे. आणि कोकणामधले जे उठाव आहेत ते फोंड सावंत यांनी सत्तेला आव्हान दिलेलं. हे छोटे मोठे आदिवासी वन्य जमातीनं दिलेले उठाव आणि त्याचं इंग्रजांना दिलेलं प्रत्युत्तर हा एक महत्वाचा घटक आहे की जो तुम्ही इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेमध्ये ना अनेक भारतीय सैनिक होते. त्यांनी सुद्धा 1857च्या अगोदर उठाव केले होते. त्यामध्ये कोणते महत्वाचे आहेत ना ते तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. कारण ईस्ट इंडिया कंपनीकडून त्यांना ना जी वागणूक दिली जात होती तर ती दुजाभावाची वागणूक होती. त्यांचं वेतन आणि भत्ता सुद्धा हे इंग्रजी सैनिकांच्या तुलनेमध्ये कमी होतं. म्हणून 1806 साली कोणत्या ठिकाणी उठाव करण्यात आला होता, तर वेल्लोर या ठिकाणी करण्यात आला होता. आणि 1824 मध्ये बराकपूरचा उठाव महत्वाचा ठरतो. म्हणजे तुम्हाला असं जर विचारलं की ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेमध्ये जे उठाव झाले त्यातले दोन महत्वाचे येतात. एक आहे 1806चा वेल्लोरचा उठाव आणि दुसरा आहे 1824चा बराकपूरचा उठाव. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा, परीक्षेला कधी कधी विचारलं जाऊ शकेल. त्यानंतर 1857च्या उठावाला काही राजकीय कारणं होती आणि या राजकीय कारणाचा हा जो पॅरेग्राफ आहे यामधून तुम्हाला काय घटक लक्षात येऊ शकतो ते म्हणजे जे राज्य खालसा केली होती. आता डलहौसी जो होता ना, या डलहौसीनं अनेक संस्थानांची विविध कारणं दिली होती आणि त्यांची संस्थानं खालसा केली होती. त्यामध्ये तुम्हाला अवधचं संस्थान म्हटलं तर तुम्हाला असं दिलं की दत्तक वारसा हक्क नामंजूर करून कोणती संस्थानं खालसा केली. त्यामध्ये तुम्हाला अवध, सातारा, नागपूर आणि झाशी दिलं. तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? अवध सोडून सातारा, नागपूर, झाशी ही संस्थानं दत्तकपुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. तर डलहौसीनं जे अवधचं राज्य खालसा केलं होतं म्हणजे अवधचा जो नवाब होता ना त्याला पदच्युत केलं होतं आणि त्याला त्यांनी कारण दिलं होतं गैरकारभाराचं निमित्त. हा घटक लक्षात ठेवा. डलहौसीच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यासता तुम्हाला सांगतो की आपल्या मायनर चुका कुठं होतात. डलहौसी म्हटलं की आपल्याला एवढं माहित असते डेफिनेटली की दत्तक वारसा नामंजूर हा जो हक्क आहे ना, दत्तक वारसा नामंजूरचा हक्क हे आपल्या लक्षात असतं आणि त्याला आपण फोकस करतो. ठीक आहे. पण याच्याशिवाय डलहौसीनं वेगवेगळी कारणं देऊन काही संस्थांना खालसा केली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे अवधचं नवाब, अवधचं राज्य खालसा केलेलं संस्थानं गैरकारभाराचं निमित्त दिलं. आणि दत्तकपुत्रांचा वारसा हक्क नामंजूर हे धोरण त्यांनी राबवून कोणती संस्थानं खालसा केली होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला सातारा संस्थान दिसते, नागपूर संस्थान आहे आणि झाशीचं संस्थान आहे. तर ही तीन संस्थानं हिथं लक्षात ठेवा. म्हणजे कंपॅरेटिव्हली 4 जर दिलं त्यातला अवध येणार नाही, अयोध्याचं. अवध म्हणजे अयोध्याचं ज्या नवाबाला पदच्युत केलं ना, अयोध्याचं तर ते येणार नाहीये. अयोध्याचं नवाब ते थोडं घटक लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा घटक येतो. आपल्याला माहित आहे की 1857चा जो उठाव झाला तर त्या 1857च्या उठावामध्ये कन्फ्यूज करणारा घटक सांगतोय. 1857चा उठाव झाला तर मेरठ छावणीपासून सुरुवात झाली एवढं माहित असतं. मेरठ छावणीपासून ते उठाव जो वाढत गेला तो मोठा होता, मेरठ मधला उठाव. परंतु याच्या अगोदर मेरठ मधला जो उठावाच्या अगोदर मंगल पांडे यांनी जे उठाव केला तर तो बराकपूरच्या छावणीमधला होता. हे लक्षात घ्या. कारण बराकपूरच्या छावणीमधील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्याय वृत्तीच्या विरोधामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाली, नंतर त्यांना अटक झाली वगैरे, फाशी झाली. हा घटक वेगळा. पण मग तुम्हाला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं, जेव्हा मंगल पांड्यांनी उठाव केला तर ते कोणत्या छावणीमधील होते? बराकपूरच्या छावणीमधील होते. हा पहिला घटक लक्षात घ्या. ठीक आहे. आणि 1857चा उठाव जो मोठा वाढत गेला तिथून ज्याची सुरुवात झाली ते म्हणजे मेरठ होतं. मेरठ हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. ठीक आहे. मग इथं तुम्हाला मंगल पांडे यांना अटक झाली, फाशी देण्यात आली आणि ही बातमी पसरली. पण ही बातमी पसरल्यानंतर सुरुवात जी झाली तर ती मेरठ मधल्या सैनिकांपासून झाली. म्हणजे मेरठ छावणीमधील हिंदी सैनिकांनी पूर्ण पलटणच बंड करून उठली होती आणि मग त्यांनी दिल्लीच्या साईडनं, दिल्लीच्या रोखानं दिल्लीकडे निघाले होते आणि त्यांना खूप लोक रस्त्यामध्ये मिळत जाऊ लागले होते. ओके. 12 मे 1857ला त्या सैनिकांनी, मेरठमधल्या हिंदी सैनिकांनी जो उठाव केला होता तर त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि तिथला जो मुघल बादशाह होता बहादूर शाह याला लढ्याचं नेतृत्व दिलं. ओके.
मग यामध्ये तुम्हाला 1857च्या उठावाचं लोण कुठंपर्यंत पसरलं तर तुम्हाला लक्षात ठेवा, लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावाचं लोण होतं. त्यानंतर दक्षिण भारतात पण गेलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघा नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झालेले होते. मग जोड्या लावामध्ये तुम्हाला दिलं जातं महाराष्ट्रामध्ये जे उठाव झाले आणि त्यांचे नेते कोणत्या भागातून कोणता नेता होता अशा बाबतीमध्ये. तर सातारा छत्रपतींचे वारसदार ते म्हणजे शहाजी प्रताप सिंह आणि कारभारी त्यांचे रंगो बापूजी यांनी साताऱ्यामधनं जे उठाव झाला होता त्यामध्ये त्यांचा रोल पाहायला मिळतो. त्यानंतर कोल्हापूरमधनं उठाव झाला कोणाच्या नेतृत्वामध्ये, चिमासाहेब यांच्या नेतृत्वामध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जो उठाव झाला त्यानंतरचा नरगुंदचे बाबासाहेब भावे यांच्या नेतृत्वामध्ये. नरगुंद मधला जो उठाव आहे तर ते कोण, नरगुंदचा उठाव म्हटलं तर बाबासाहेब भावे, हे तुमचं तिथं उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातला जो संगमनेर या ठिकाणचा जो उठाव झाला, अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर या ठिकाणचा जो उठाव झाला तर त्यामध्ये कोण आघाडीवर होतं तर तिथले भागोजी नाईक. तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोण, भागोजी नाईक. भागोजी नाईक हे नाव इथं महत्वाचं ठरतं. नाशिक जिल्ह्यामध्ये पण उठाव झालेले होते जसं पेठ, सुरगणा या ठिकाणी. तर इथला हे जे 4 मुद्दे आहेत ना पहिले लक्षात ठेवा. कोणते, सातारा म्हटलं प्रतापसिंह आणि रंगोबापोजी, कोल्हापूर चिमासाहेब, नरगुंद बाबासाहेब भावे, अहमदनगर संगमनेरमध्ये भागोजी नाईक ह्या लढ्यामध्ये अग्रेसर होते. पुढच्या घटकाकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप आहे ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील. आणि या कोर्सची फी 249 म्हटले पण तिथे सध्या डिस्काउंट ऑफर आहे. इथे या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ठीक आहे. त्यानंतर 1857च्या उठावाच्या बाबतीमध्ये आणखी महत्त्वाचं काय बघायचं आहे तर 1857चा उठाव खानदेशामध्ये भिल्लांनी उठाव केला होता. तर तो कोणाच्या नेतृत्वामध्ये केला होता ते नाव लक्षात ठेवा, कजार सिंग. परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे, एकदा येऊन पण गेलेला आहे की 1857 मध्ये भिल्लांनी जो उठाव केला तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली होते तर भिल्लांचा उठाव कजार सिंग यांच्या नेतृत्वामध्ये होते. आणि भिल्लांनी सातपुडा खानदेशातल्या, हे कुठले होते, खानदेशातले, हे पण तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय भिल्लांनी जे उठाव केले ते सातपुडा परिसरामध्ये पण केले होते आणि त्या ठिकाणचं नेतृत्व केलं होतं शंकर शहा यांनी, ओके. आणि हे जो खानदेशामधला उठाव झाला कजार सिंह यांच्या नेतृत्वाखाली, तर याचं वैशिष्ट्य काय तर या उठावाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या अगोदरच्या उठावामध्ये स्त्रिया जास्त सहभागी होत नसत, परंतु भिल्लांच्या उठावामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेल्या तुम्हाला बघायला मिळतील. तर हे 2 मुद्दे लक्षात ठेवा बरं का. 1857 खानदेश, कजार सिंह यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा उठाव, सातपुडा परिसर शंकरशाह यांच्या नेतृत्वामध्ये भिल्लांचा उठाव. तुम्हाला 1857चा उठावाचा लढा जर बघितला तर यामध्ये बघा हे इंग्रजांनी ताब्यात घेतलेले प्रदेश हे पिवळ्या अक्षर ह्याच्यामध्ये दाखवले. एवढा भाग इंग्रजांनी ताब्यात घेतला होता. आणि या ठिकाणी तुम्हाला जो गुलाबी रंगाचा डॉट दिसतोय, इथं गुलाबी रंगाचे डॉट आहेत, इथं इथं इथं, हे 1857च्या उठावामध्ये ठिकाणं होती. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होता, तुम्ही बघू शकता. पूर्ण भारतभर व्यापलेला हा एक महत्वाचा उठाव होता, ठीक आहे. हे इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा, 1857चा उठाव अयशस्वी का झाला तर 1857चा उठाव अयशस्वी होण्यामागं एक तर त्याचा प्रसार भारतभर झाला नाही किंवा सर्वसामान्य नेत्यांचा अभाव होता, राजे रजवाड्यांचा पाठिंब्याचा याला अभाव होता 1857च्या उठावाला. त्यानंतर लष्करी डावपेचांचा अभाव सुद्धा तुम्हाला येतं पाहायला मिळतो. 1857च्या उठावामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. पण 1857च्या उठावाचा सगळ्यात मोठा परिणाम काय झाला तर तो परिणाम असा होता, ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली जी राजवट होती ना ती राजवट पूर्णपणे संपली, ओके. आणि याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली होती, म्हणून भारतातील सत्ता हे पूर्णपणे इंग्रजांच्या स्वाधीन झाली. म्हणजे इंग्रज काय म्हणतात त्याला,
सरकारच्या स्वाधीन झाली, ईस्ट इंडिया कंपनीचा रोल राहिला नाही. हे कधी झालं तर 1858 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त करणारा कायदा केला होता, 1858चा कायदा. पण 1858च्या कायद्याचं वैशिष्ट्य काय असं जेव्हा विचारलं जाईल तर एक लक्षात ठेवायचं, गव्हर्नर जनरल हे जे पद होतं त्याच्या जागी पद आलं व्हाईसरॉय. म्हणजे 1858च्या कायद्यानं काय झालं, अगोदर जे गव्हर्नर जनरल होते ना हे पद कॅन्सल झालं आणि त्याच्या जागी नवीन पद आणलं, ते म्हणजे व्हाईसरॉय. मग 1857चा उठाव झाला तेव्हा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता तर हा लॉर्ड कॅनिंग होता. आणि 1858 नंतर जेव्हा पहिला व्हाईसरॉय झाला तर तो लॉर्ड कॅनिंगच ठरला. त्यामुळे इथलं जे दोन वाक्य आहेत ना, ही वाक्य थोडीशी लक्षात घ्या. काय वाक्य आहे तर लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्याशिवाय 1858च्या कायद्यानं तुम्हाला प्रश्न असा विचारला, भारत मंत्री हे पद कोणत्या कायद्यानं निर्माण झालं तर भारत मंत्री हे पद निर्माण झालं 1858च्या कायद्याने. इथं मेन्शन केले, भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनामध्ये निर्माण करण्यात आलं 1858च्या कायद्यानं. मग 1858च्या कायद्यानं काय काय झालं, ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त झाली, गव्हर्नर जनरलच्या जागी व्हाईसरॉय हे पद आलं, लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय ठरला, आणि भारताविषयीचा कारभार बघण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनामध्ये निर्माण करण्यात आलं. हे सगळं घडलं 1858च्या कायद्यानं. दुसरा महत्वाचा मुद्दा राणीचा जाहीरनामा. 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा अलाहाबाद या ठिकाणी कोणी वाचून दाखवला होता तर लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवला होता. मग या जाहीरनाम्यामध्ये काय उद्देश दिले किंवा काय मागण्या केल्या किंवा त्यांनी काय ग्वाही दिली ते लक्षात ठेवा. या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी वसाहतीचं स्वराज्य देईल किंवा स्वातंत्र्य देऊ असं काही म्हटलेलं नाहीये. याच्यामध्ये अशा गोष्टी होत्या की पुन्हा उठाव होऊ नये याच्यासाठी केलेले आश्वासनं होती. म्हणजे काय म्हटलं होतं, सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहे असं म्हटलं, किंवा वंश, धर्म, जात आणि जन्मस्थान यावरनं प्रजाजनामध्ये भेद करणार नाही. का बरं, कारण जो 1857चा उठाव झाला त्याच्यामध्ये एनफिल्ड बंदुका हिंदू मुस्लिम तर यांच्यासाठी बंदुकाचं प्रकरण गाजलं होतं. त्याच्यामुळे असं म्हटलेलं होतं, शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील, धार्मिक बाबतीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही अशी स्पष्ट ग्वाही या राणीच्या जाहीरनाम्यानं देण्यात आली. संस्थानिकांच्या बाबतीमध्ये म्हटले होते की आम्ही तुमच्याशी केलेले करार पाळले जातील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही संस्थान कोणत्याही कारणासाठी खालसा केलं जाणार नाही अशी ग्वाही या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये दिली. पण 1857च्या उठावानंतर मग जे ब्रिटिश सैनिकांचं प्रमाण आहे भारतीय सैन्यामधलं वाढवण्यात आलं आणि भारतीय सैन्यांचं प्रमाण हे कमी केलेलं पाहायला मिळतं. या सगळ्यामध्ये 1857च्या उठावामध्ये दिलेल्या होत्या. 1857च्या उठावानंतर आता बघायचं आपल्याला सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन, त्यामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे ते आपण आता या लेक्चरमध्ये पाहूया. सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनामध्ये पहिला महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, राजाराम मोहन रॉय यांनी केली. कधी केली, 1828 मध्ये केली. कोणत्या ठिकाणी केली, बंगाल प्रांतामध्ये केली. ठीक आहे. आता ब्राह्मो समाजामधून म्हणजे ब्राह्मो समाजाची तत्व कोणती होती तो घटक ठेवा, लक्षात घ्या. ब्राह्मो समाजाचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व होतं, त्या तत्वाला म्हटलं जातं एकेश्वरवाद. कोणतं तत्व होतं, एकेश्वरवाद. याशिवाय जे उच्च ब्राह्मो समाजामध्ये तुम्हाला बघायला मिळतं, उच्च नीच असा भेदभाव न पाळणं, कर्मकांडाला विरोध करणं आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणं, ही 4 महत्त्वाची तत्व तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. ब्राह्मो समाजाची कोणती 4 महत्त्वाची तत्व होती असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तर तुम्हाला ही 4 तत्व लक्षात ठेवायची आहेत. कोणती, पहिलं म्हणजे एकेश्वरवाद, दुसरं म्हणजे उच्च नीच असा भेदभाव न पाळणं, तिसरं कर्मकांडाला अविरोध आणि चौथं प्रार्थनेचा मार्ग अनुसरणं, ही ब्राह्मो समाजाची तत्व होती. पुढचा प्रश्न असा विचारला, ब्राह्मो समाजानं कोणत्या प्रथेसला विरोध केला तर ब्राह्मो समाजानं जी सती प्रथा होती, सतीच्या मध्ये जाण्याची प्रथा, त्याला विरोध केला. बालविवाह पद्धतीला विरोध केला, पडदा पद्धतीला सुद्धा विरोध केला. म्हणजे 3 महत्त्वाच्या पद्धती आहेत राजाराम मोहन रॉय यांच्या नेतृत्वामधल्या ब्राह्मो समाजाने विरोध केलेला, सती प्रथा, बालविवाह आणि पडदा पद्धत. ब्राह्मो समाजानं कोणत्या घटकाला समर्थन दिलं,
विधवा विवाह, स्त्रियांचं शिक्षण याला समर्थन दिलं. आणि मग कोलकाता या ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापनेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल राजाराम मोहन रॉय यांचा महत्त्वाचा रोल आहे, किंवा त्यांचं संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी जनजागृती केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आता ब्राह्मो समाजानंतर जो दुसरा समाज आला तो म्हणजे प्रार्थना समाज. प्रार्थना समाज येण्या अगोदर परमहंस सभेची स्थापना, मानव धर्म सभेची स्थापना झाली होती. परीक्षेला तुम्हाला असं विचारलं, परमहंस सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तुमचं उत्तर पाहिजे मुंबई. कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखडकर. केव्हा केली? 1848 साली केली. परमहंस सभा पुढे विसर्जित झाल्यानंतर त्याच्यातल्या काही सभासदांनी कोणता समाज स्थापन केला? तर त्याचं नाव आहे प्रार्थना समाज. आता एमपीएससी मध्ये जेव्हा कन्फ्यूज केलं जातं तर तुम्हाला एका घटकावर कन्फ्यूज केलं जातं, ते म्हणजे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला एवढं माहित असतं जे अगोदर परमहंस सभा, मानव धर्म सभा, प्रार्थना समाज म्हटलं की आपल्याला एक डोळे झाकून नाव माहित असतं, ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. परंतु दादोबांचे जे बंधू होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. हे लक्षात घ्या. आणि इथंच तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं की प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण, तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. आणि या संस्थेला म्हणजे मुंबई विद्यापीठातले तरुण पदवीधर मिळाल्यामुळं या संस्थेची प्रतिष्ठा वाढलेली तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्यांदा घटक लक्षात आला. प्रार्थना समाजाचं कार्य कोणत्या नेत्यांनी पुढे नेलं? त्याच्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे किंवा न्यायमूर्ती रानडे म्हणून त्यांना ओळखतो. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचं कार्य पुढे चालवलं होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रार्थना समाज आपण बघत होतो. प्रार्थना समाजामध्ये मग तुम्हाला असं विचारलं प्रार्थना समाजाची तत्व कोणती होती? थोडासा मी घटक इथं तुम्हाला डिस्कस करतोय. ह्या घटकाला थोडासा लक्षात द्यायचं आहे आणि कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझा प्रश्न होता प्रार्थना समाजाची तत्व कोणती होती? प्रार्थना समाजाची तत्वामध्ये मूर्तीपूजेचा विरोध, एकेश्वरवाद आणि कर्मकांडाला विरोध. ठीक आहे. आणि आपण या अगोदर एक घटक बघितला होता ब्राह्मो समाजाची तत्व. आणि या ब्राह्मो समाजाच्या तत्वामध्ये मी काय म्हटलं होतं? एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणं, कर्मकांडाला विरोध आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणं. यामध्ये कोणती तत्व कॉमन दिसत आहेत तुम्हाला? पहिलं तत्व म्हणजे एकेश्वरवाद इथं तुम्हाला कॉमन दिसते. प्रार्थना समाजामध्ये पण पाहायला मिळतं आणि ब्राह्मो समाजाच्या तत्वज्ञानामध्ये पाहायला मिळतं. दुसरं तत्व आहे कर्मकांडाला विरोध. हे सुद्धा तुम्हाला प्रार्थना समाजाच्या तत्वामध्ये आणि ब्राह्मो समाजाच्या तत्वामध्ये पाहायला मिळतं. तिसरं आहे एक म्हणजे मूर्तीपूजेचा विरोध. ओके. आणि इथं काय म्हटले? ब्राह्मो समाजामध्ये प्रार्थनेचा मार्ग अनुसरणं. हे दोन महत्वाची वेगळा घटक आहे ना, थोडासा इथं लक्षात ठेवा. आणि ब्राह्मो समाजामध्ये आणखी ऍड काय झालं होतं तर प्रार्थनेचा मार्ग अनुसरण आणि उच्च नीच असा भेदभाव न पाळणं हे पण त्यांच्या तत्वामध्ये होतं. म्हणजे कंपॅरेटिव्हली जेव्हा तुम्ही अभ्यास करता की प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाज कॉमन दोन तत्व लक्षात ठेवायची, एकेश्वरवाद आणि कर्मकांडाला विरोध. ठीक आहे. आणि प्रार्थना समाजाचं महत्वाचं तत्व आणखी होतं मूर्तीपूजा विरोध. हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकताय. हा घटक लक्षात राहिला. प्रार्थना समाजानं सामाजिक सुधारणेसाठी खूप प्रयत्न केले. म्हणजे त्यांनी अनाथालय सुरू केली, स्त्री शिक्षण संस्था सुरू केल्या, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे एक सदस्य आहेत, त्यांचं नाव आहे विठ्ठल रामजी शिंदे. यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली होती 1906 मध्ये. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत ना, तर हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं राहिलं. ठीक आहे. त्यानंतर प्रार्थना समाजानंतर येतो सत्यशोधक समाज. 1873 मध्ये त्याची स्थापना झाली होती. आणि ही समाजाची स्थापना कोणत्या तत्वावर झाली होती? समतेच्या तत्वावर झालेली होती. आणि स्पृश्य अस्पृश्य याचा जो विरोध तुम्हाला पाहायला मिळतो, शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार हा सत्यशोधक समाजाने केलेला पाहायला मिळतो. त्यामध्ये मग जनरली महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ आहेत, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म. आपण हे बेसिकली सगळ्यांना माहित असतं. ठीक आहे. पुढचा समाज येतो आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. केव्हा केली? 1875. आर्य समाजामध्ये एक महत्वाचा ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला स्वामी दयानंद सरस्वतींनी, वेदोक्त सत्यार्थ प्रकाश. इथं वेदोक्त धर्मप्रकाश नाहीये, वेदोक्त धर्मप्रकाश हे लक्षात ठेवा. कारण
कन्फ्यूज त्याच्यावर होतं, कारण यांनी वेदावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला, पण त्याचं नाव सत्यार्थ प्रकाश आहे. हे वेदोक्त धर्मप्रकाश का वेदोक्त असं नाव शब्दप्रयोग नाही. स्वामी दयानंद सरस्वतींनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये काय आहे, सत्यार्थ प्रकाश आहे. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे यांनी महत्वाचं वेदाकडे परत चला असं म्हणलेलं आर्य समाजाचं ब्रीद वाक्य होतं, हे लक्षात ठेवा. आर्य समाजाच्या भारतभर शाखा निघाल्या, त्यातली एक महत्वाची शाखा म्हणजे लाहोरची शाखा. जी लाहोरची शाखा निघाली होती 1877 मध्ये, आणि हेच आर्य समाजाचं नंतर केंद्र बनलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. आर्य समाजानंतर महत्वाचा समाज येतो तो म्हणजे रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन स्थापना कोणी केली, स्वामी विवेकानंद. हे कोणाचे शिष्य होते, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते, म्हणून आपल्या गुरुच्या नावावरनच या मिशनला नाव रामकृष्ण मिशन हे स्वामी विवेकानंद यांनी दिलेलं होतं. कधी स्थापना केली होती, 1897 मध्ये केलेली होती, हे लक्षात ठेवा. पण याच्या अगोदर 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये अमेरिकेतल्या शिकागो या ठिकाणी झालेल्या विश्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं होतं, आणि त्यांनी म्हटलं होतं भारतातल्या तरुणांना की उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका. हा संदेश कोणी दिला, स्वामी विवेकानंद यांनी. कोणत्या परिषदेमध्ये, अमेरिकेतल्या शिकागो या ठिकाणी झालेली विश्वधर्म परिषद. कधी झाली होती, 1893 आणि त्याच्यानंतर 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. कुणी केली, स्वामी विवेकानंद यांनी. हे घटक लक्षात ठेवायचं आहे की ही परिषद अगोदर झाली 4 वर्ष अगोदर, आणि त्यानंतर 1897 रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. रामकृष्ण नाव का दिलं, त्यांच्या गुरुचं नाव होतं रामकृष्ण परमहंस, तर गुरुच्या नावावरनं रामकृष्ण मिशन असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, हा घटक लक्षात राहील. त्याच्यानंतर समाजातल्या वेगवेगळ्या समाजातल्या ज्या सुधारणा आहेत, त्यातल्या शीख समाजातली सुधारणा काय लक्षात ठेवायचंय, शीख समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी सिंग सभा ही सभा स्थापन झाली होती. पण ती कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती ना, हे लक्षात ठेवा. परीक्षेला बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतं. पंजाबमधली दुसरी नावं दिली तर अमृतसर या ठिकाणी झाली होती, हे फक्त महत्वाचं आहे. परीक्षेला थोडं कन्फ्यूज करू शकतील असा हा घटक. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे काढली, तर ती काढली पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कुठं, भिडेवाड्यामध्ये. ठीक आहे. कधी काढली, 1848 मध्ये काढली. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहे सावित्रीबाई यांनी त्यांना साथ दिलेली पाहायला मिळते. बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली, महात्मा फुले यांनी केली. कुठं केली, त्यांनी स्वतःच्या घरामध्येच केली. बालहत्या प्रतिबंधक ग्रह हे कधी स्थापन केलं होतं, 1863 मध्ये केलं होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. केशवापनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाव्यांचा संप सुद्धा महात्मा फुले यांनी घडवून आणला. त्यानंतर राज्यसभेमध्ये एकदा प्रश्न आला होता की विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणत्या लोकांनी विशेष प्रयत्न केले. त्याच्यामध्ये ना आपल्याला माहित असतं, जेव्हा विधवा पुनर्विवाहाचा मुद्दा येतो ना, तर 2 नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्हाला ती ठेवणं गरजेचंच आहे. त्यातलं पहिलं नाव म्हणजे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, आणि दुसरं नाव म्हणजे तुमचं विष्णुशास्त्री पंडित. पण याच्याशिवाय आणखी एक महत्वाचं नाव आहे की जे दक्षिणेकडच्या ह्याच्यामध्ये जास्त फेमस असलेलं, वीरेशलिंगम पंतलू यांनी सुद्धा विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कायदा. आता तुमच्या लक्षात येते का बघा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देणारा कायदा कुणी केला, तर डलहौसीनं केला. मी तुम्हाला म्हटलं होतं सुरुवातीला, आपल्या ह्या लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण बघितलं. कधी केला होता, 1856 मध्ये. मग यामध्ये कोणाचा पुढाकार तुम्हाला पाहायला मिळतो, तर इथं 3 नावं लक्षात ठेवायचं. पहिलं पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, दुसरं नाव विष्णुशास्त्री पंडित, आणि तिसरं नाव वीरेशलिंगम पंतलू यांचं नाव इथं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचे समाजसुधारक आपल्या येतात ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांचं जे सुधारक हे पत्र आहे ना, याच्यातून 2 घटकावर फोकस केला होता. पहिला म्हणजे बालविवाह लक्षात ठेवा, आणि संमती वयाचा कायदा, यावर त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं. तुम्हाला असा प्रश्न विचारला, मुंबई येथे देवदासी प्रतिविरुद्ध परिषद कोणी भरवली. मुंबई येथे देवदासी प्रतिविरुद्ध परिषद कोणी भरवली, तर ते प्रार्थना समाजाचे एक सदस्य असलेली व्यक्ती ती म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, हे लक्षात घ्या. याच्याशिवाय ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे की ज्याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न आलाय. किंवा पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केलं, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेलं होतं, हेही तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 सदन आहेत, त्या सदनामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिलं म्हणजे शारदा सदन. शारदा सदन म्हटलं की कोणती व्यक्ती येते, पंडिता रमाबाई.
आणि दुसरी सदन लक्षात ठेवायचं सेवा सदन. सेवा सदन म्हटलं तर कोण येतात? रमाबाई रानडे. आता ह्या दोन्ही नावामध्ये रमाबाई सारखं येतं, पण कन्फ्यूज होणार का तुम्ही? नाही, कारण न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी पंडिता म्हणजे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी ना परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला होता. आणि ज्या पंडिता रमाबाई होत्या तर त्यांनी शारदा सदन संस्थेची स्थापना करून जे दिव्यांग मुलं मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारलेली होती. हे दोन मुद्द्यामध्ये कन्फ्यूज होणार का तुमचं? नाही. जेव्हा तुम्हाला शारदा सदन विचारू द्या किंवा सेवा सदन विचारू द्या, यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे मुस्लिम समाजातल्या सुधारणा चळवळ. मुस्लिम समाजातल्या सुधारणा चळवळ म्हटलं का तुम्हाला एक असा घटक आहे की ज्या घटकावर तुम्ही बऱ्याच वेळा कन्फ्यूज होता, तो घटक मी अगोदर सांगतो. तो घटक म्हणजे दोन संस्था, एक आहे द मोहमेदन लिटररी सोसायटी आणि दुसरी संस्था किंवा कॉलेज आहे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. तुम्हाला दोन्ही नावामध्ये मोहमेदन हा शब्द कॉमन दिसतोय, मोहमेदन. पण लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली म्हटलं तर इथं तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. याचं अचूक उत्तर तुमचं असणार आहे ते म्हणजे अब्दुल लतीफ यांनी केली. कुणी केली? अब्दुल लतीफ. अब्दुल लतीफ यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली असं जर विचारलं गेलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे द मोहमेडन लिटररी सोसायटी याची स्थापना केली. आणि सय्यद अहमद खान यांनी कोणत्या कॉलेज स्थापन केलं? मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं, ज्याचंच पुढे रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये झालेलं तुम्हाला बघायला मिळतं. आणि सय्यद अहमद खान यांनी पाश्चिमात्य शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की जे पाश्चिमात्य शिक्षण आहे, पाश्चिमात्य आणि विज्ञान यांचा जर तुम्ही अंगीकार केला नाही तर मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही, असं हे त्यांचं ठाम मत होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा घटक येतो हिंदू समाजामधली चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून हिंदू महासभे संघटनेची स्थापना झाली. प्रश्न असा येतो केव्हा झाली? 1915. हे पाठ असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 1910 देऊन कन्फ्यूज केलं जातं. 1910 तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? हिंदू महासभा म्हटलं तर 1915. मग त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाची जी पायाभरणी झाली त्याच्यामध्ये कोणाचा रोल आहे? पंडित मदन मोहन मालवीय यांचा रोल आहे. पहिला मुद्दा लक्षात राहिला का? किंवा कंपॅरेटिव्हली जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर 1915 आणि 1925 अशी दोन सालं लक्षात घ्या. 1915ला हिंदू महासभेची स्थापना, 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. हिंदू महासभेच्या स्थापनेमध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांचा रोल महत्त्वाचा आहेच, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा रोल महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, इयर महत्त्वाचे आहेत. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे? ही 1915चा आणि ही 1925चा आहे. ही दोन इयर आहेत ना, ह्या इयरमध्ये तुम्ही कन्फ्युजन होता कामा नये, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की हिंदू महासभा म्हटलं 1915, 1910 नाही, 1915 इथं दिले ना स्टेट बोर्डमध्ये, तेच गृहीत धरा. आणि 1925 म्हटलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. पुढचा घटक येतो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातल्या सर्व जातींना प्रवेश करणाऱ्या जे पतित पावन मंदिराची स्थापना केली. कुठली? पतित पावन मंदिराची स्थापना कुठं केली? रत्नागिरीला. कुणी केली? विनायक दामोदर सावरकरांनी केलं. ओके, पतित पावन मंदिराची निर्मिती, हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दोन अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी भारतातील प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला होता. त्यामध्ये पहिली व्यक्ती येते डॉक्टर बहुदाजी लाड आणि दुसरी व्यक्ती येते राघव भांडारकर. राघव भांडारकर हे तुम्हाला लक्षात येते का? प्रार्थना समाजाचे एक सदस्य होते. त्याच्या अगोदर एक बंगालमध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल. तर 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी केलेली स्थापना, हे पण आपण लेक्चरच्या अगोदर बघितलं होतं. आणि या सोसायटीच्या माध्यमातून भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केलेला होता, हे महत्त्वाचं आहे. आणि जे संस्कृत, फारसी किंवा अन्य भारतीय भाषांमधली हस्तलिखिते तपासू त्यावर संशोधन प्रसिद्ध केली होती. आणि मग त्यामध्ये बहुदाजी लाड आणि राघव भांडारकर हे विद्वान तुम्हाला पाहायला मिळतात की ज्यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर काँग्रेसची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885ला. अधिवेशन भरवलं होतं पहिलं, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन. कुठं भरवलं? मुंबईमध्ये. पण मुंबईमधल्या कोणत्या पाठशाळेमध्ये? हे नाव लक्षात ठेवा. कोणत्या पाठशाळेमध्ये? गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा.
याचा अध्यक्ष कोण होते? एक वकील आहेत उमेशचंद्र बॅनर्जी, हे त्याचे अध्यक्ष होते. ते उमेशचंद्र बॅनर्जी म्हणजे हे किती इमेज दाखवलेली आहे उमेशचंद्र बॅनर्जी यांची. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मग इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना स्थापन झाली आणि या स्थापनेमध्ये ॲलन ॲक्टिव्हियन ह्यूम ब्रिटिश अधिकाऱ्याचा रोल महत्त्वाचा होता. आणि पहिल्या अधिवेशनाला विविध प्रांतांमधून 72 प्रतिनिधी हजर झालेले होते. मग ही राष्ट्रीय सभेची जी उद्दिष्ट होती तर ती काय होती? स्वातंत्र्याचं नव्हतं, वसाहतीचं स्वराज्य असं काही नव्हतं. याच्यामधल्या निरनिराळ्या भागातले जे लोक होते, धर्म, वंश, जात, भाषा हे सगळे विसरून एकाच व्यासपीठावर आणायचं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचं आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं, हे बेसिक तुमची उद्दिष्ट राष्ट्रीय सभेची तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर इतिहासामध्ये येतं ते म्हणजे जहाल युग आणि मवाळ युग. तर जहाल गटाचे कोणते नेते होते? त्यातले तुम्हाला बरेचसे नेते लक्षात राहतात, म्हणजे कसं गोपाळकृष्ण गोखले असतील, फिरोजशाह मेहता. पण इथे एक नाव लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर हे मवाळ पुढारी होते, लक्षात ठेवा. एकदा MPSCने असा प्रश्न विचारला होता, खाली काही नेत्यांची नावं दिली होती, त्यातले जहाल कोणते मवाळ कोणते असं पण विचारलं होतं. तर थोडंसं लक्ष ठेवायचं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याकडं. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे नावं. त्यानंतर 1897 मध्ये पुण्यामध्ये जेव्हा प्लेगच्या साथ आली होती, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडलेले होते या साथीमध्ये. तर या साथीला आटोक्यात आणण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली, तो होता रँड हा अधिकारी. परंतु हा रँड अधिकारी काय करत होता? प्लेगचे जे रोगी शोधून काढायचे असतील तर तो झडते घेत होता, पण झडते घेताना तो लोकांवर जुलूम जबरदस्ती करत होता. म्हणून याचा बदला म्हणून जे चापेकर बंधू होते, त्या चापेकर बंधूंनी तर या रँडचा काय केला होता? वध केला होता. त्यानंतर टिळकांचा या कटाशी संबंध जोडण्यात आला आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. तर हे पण इथं फक्त माहित असू द्या. त्यानंतर वंगभंग चळवळ. आता एक प्रश्न परीक्षेमध्ये कायम विचारला जातो की वंगभंग चळवळी दरम्यान म्हणजे जो कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळण्यात आला, आणि ती तारीख होते 16 ऑक्टोबर. हा जो बंगालच्या फाळणीचा दिवस होता, हा काय करण्यात आला? तर राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. आणि त्या दिवशी लोकांनी वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायलं होतं. ऐक्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्याचबरोबर सरकारी शाळा असतील, महाविद्यालय असतील, त्याच्यावर बहिष्कार टाकले होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. आता वंगभंग चळवळीचं नेतृत्व कोणी केलं? तर त्याच्यामध्ये या ठिकाणी ही नावं लक्षात घ्या. त्यात एक नाव येतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महत्वाचं. आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर, ही नावं महत्वाची आहेत. आणि बंगालची फाळणी रद्द कधी झाली? तर 1911 साली बंगालची फाळणी ही रद्द करण्यात आली होती. ह्याच्यामध्ये तुम्हाला 8वीच्या इतिहासामध्ये असं जनरल दिलेलं आहे, जास्त डिटेलमध्ये असं काही दिलेलं नाही. त्यानंतर परीक्षेला एखादा असा प्रश्न विचारला जाऊ शकेल, काँग्रेसच्या व्यासपीठावरनं स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चार केला? तर त्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. आणि हे कधी झालं? 1906ला जे कलकत्त्याला काँग्रेस अधिवेशन होतं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरनं तर स्वराज्य या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम करण्यात आलेला होता. हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 1905ला जे काँग्रेसचं अध्यक्ष अधिवेशन झालं, त्याचा अध्यक्षपद हे गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे होतं. कोणाकडे होतं? गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये एका संस्थेची स्थापना केली. त्याला काय म्हटलं जातं? भारत सेवक समाज. भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? ओके, तर गोपाळकृष्ण गोखले यांनी. आता या भारत सेवक समाजला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. कधी कधी तुम्हाला असा प्रश्न विचारला, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? तरी सुद्धा उत्तर तुमचं गोपाळकृष्ण गोखलेच असेल. आणि ही 1905 मध्ये स्थापन केलेली संघटना होती. त्यानंतर 1906चं जे काँग्रेस अधिवेशन झालं, तर त्या अधिवेशनामध्ये चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमतानं स्वीकारली होती. ती चतुसूत्री म्हणजे काय? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. हे घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवावे लागतील. हो का, इथं दिलेलं आहे की नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. बरं, भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या उद्दिष्टाने केली होती? एक तर लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करायची आणि धर्म जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणं, शिक्षणाचा प्रसार सुद्धा करणं, या भारत सेवक समाजाचा एक महत्वाच्या उद्दिष्टापैकी एक होतं.
जहाल आणि मावळ यांच्यात मतभेद झाले आणि काँग्रेसमध्ये फूट 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये पडली होती. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला असं विचारलं मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली, तर मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली. बरं, मुस्लिम लीगची स्थापना झाली त्यावेळी व्हाईसरॉय कोण होते, गव्हर्नर जनरल कोण होते? गव्हर्नर जनरल हे लॉर्ड मिंटो होते. कोण होते? लॉर्ड मिंटो. हे इथं लक्षात असू द्या. त्यानंतर महत्वाचा घटक येतो तो म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कधीचा? 1909चा. या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं की ज्याच्यावर एमपीएससी मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलाय, ते वैशिष्ट्य म्हणजे या कायद्यानं काय केलं तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची योजना करण्यात आली. म्हणजे भारत हिंदू मुस्लिम मध्ये फूट पडणं हे सर्वात पहिल्यांदा घडलं ह्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानं. कारण 1909 मध्ये कायदा केला. म्हणजे तुम्हाला एक घटक लक्षात येतोय का बघा, 1906 मध्ये अगोदर मुस्लिम लीगची स्थापना होणं म्हणजे मुस्लिम लीग हा वेगळा गट तयार होणं मुस्लिमांसाठीचा हा तयार होणं, आणि 1909 मध्ये जेव्हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा झाला त्यात मुस्लिमांसाठीच फक्त म्हणजे कोणत्या समाजासाठी फक्त विभक्त मतदारसंघाची योजना केली होती, तर फक्त मुस्लिमांसाठीच करण्यात आलेली होती. हे घटक तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतर 1916 लखनौ अधिवेशन की ज्याच्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये समझोता झाला किंवा जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये समझोता झालेला होता, तोच लखनौ करार म्हणून ओळखला जातो. इथे सुद्धा तुम्हाला डीप मध्ये असं काही दिलेलं नाही या घटकामध्ये, परंतु तुम्हाला बाकी घटक लक्षात ठेवताना तो म्हणजे होम रूल लीग. होम रूल लीग म्हटलं की दोन लोकांची नावं लक्षात ठेवायचं, एक म्हणजे ॲनी बेझंट आणि दुसरं म्हणजे लोकमान्य टिळक. सुरुवातीला होम रूल लीगची संघटना होती तर ही लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली होम रूल लीग होती. त्याच्यानंतर ॲनी बेझंट यांनी स्थापन म्हणजे त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली होम रूल लीग. परीक्षेला विचारलं होतं होम रूल या शब्दाचा अर्थ काय. होम रूल म्हणजे स्वराज्य असं जनरल म्हणलं जातं, पण होम रूल म्हणजे काय तर आपला राज्यकारभार आपण करणं, याला स्वशासन म्हणतात. बर, होम रूल ही चळवळ कोणत्या देशाच्या चळवळीमधून घेण्यात आली होती तर आयर्लंड. कारण आयर्लंड देशामध्ये वसाहतवादाविरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती. ओके, आणि तीच भारतात पुन्हा सुरू झाली आणि त्याच्यामध्ये दोन लोकांचा रोल आहे, एक म्हणजे ॲनी बेझंट आणि दुसरे म्हणजे लोकमान्य टिळक. आता या ठिकाणी लोकमान्य टिळकांची एक प्रसिद्ध गर्जन आहे बघा की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आता हे टिळकांनी कोणत्या चळवळी दरम्यान म्हटलंय तर हे टिळकांनी म्हटलं होतं होम रूल चळवळी दरम्यान. कारण होम रूल या शब्दाचा अर्थच स्वराज्य होतो. होम रूल हा जो शब्द आहे याचा अर्थच काय होतो स्वराज्य. म्हणून ते टिळकाने अशी भूमिका घेतली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. त्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे भारत मंत्री मॉन्टेग्यू यांची घोषणा ऑगस्ट 1917 मध्ये केलेली. लक्षात ठेवायचं, त्यावेळचे भारत मंत्री होते मॉन्टेग्यू यांनी. त्यांनी काय म्हटलं होतं की भारताला टप्प्याटप्प्यानं स्वशासनाचा अधिकार आणि जबाबदार शासन पद्धती देण्यात येईल. ह्याच्या अगोदर असं कधीच ब्रिटिशांकडून म्हणण्यात आलेलं नव्हतं, पण हे पहिल्यांदा असं झालं 1917 मध्ये की भारताला टप्प्याटप्प्यानं स्वशासनाचा अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल असं भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषणा केलेली होती. ओके, आता दुसरं महत्वाची गोष्ट, सरकार जरी भारतीयांच्या आता इथे एक महत्वाचा घटक किंवा कन्सेप्ट येतो तो म्हणजे प्रतियोगी सहकारिता. म्हणजे लोकमान्य टिळकांनी आता इथं काय झालं होतं, भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी काय म्हटलं की भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचा अधिकार देण्यात येईल. तर आता इथं लोकमान्य टिळकांनी काय जाहीर केलं की सरकार जरी आता भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असं म्हटलं होतं. म्हणून लोकमान्य टिळकांचं हे जे धोरण होतं याला प्रतियोगिता सहकारिता असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला आता घटक लक्षात ठेवा. आधी मी दोन मुद्दे तुम्हाला आता मी सांगितले. कोणता? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. ही लोकमान्य टिळकांची घोषणा ही कोणत्या चळवळी दरम्यान होती तर त्यांनी ते होम रूल लीग दरम्यान म्हटलं होतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावर टीका केली. कोणती टीका तर हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात
लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावर टीका केली, तर तो होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा. झालं होतं काय, 1917 मध्ये भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी काय म्हटलं होतं, तर काय म्हटलं होतं मॉन्टेग्यू यांनी की जबाबदार शासन पद्धतीत भारताला देण्यात येईल, असं पहिल्यांदा ब्रिटिशांकडून जाहीर झालं होतं. जबाबदार शासन पद्धती देण्यात येईल. त्यानंतर मग असं म्हटल्यानंतर त्या आलेला 1919ला लगेच 2 वर्षांनी हा कायदा आला. आणि या कायद्यान्वये जी बिनमहत्वाची खाती होती, म्हणजे बिनमहत्वाची म्हणजे ज्या खात्यांना काही रोल महत्वाचा घटक नाही, अशी खाती भारतीय मंत्र्याकडे सोपवण्यात आली. आणि जी महत्वाची खाती होती जसं की अर्थ खातं, महसूल खातं, गृह खातं, तर ही खातं गव्हर्नरच्या ताब्यात होती. हे कोणत्या कायद्यानं झालं, 1919च्या कायद्यानं. आणि जबाबदार राज्य पद्धती देणार असं जे म्हटलं होतं अगोदर 1917 मध्ये, ते काय तिथं पाळलं गेलं नाही. म्हणून या कायद्यानं निराशा झाली. म्हणून लोकमान्य टिळकांनी काय म्हटलं, तर हे काय आहे, लोकमान्य टिळक म्हटले की हे स्वराज्य पण नाही आणि स्वराज्याचा पायाही नाही. म्हणून त्यांनी 1919च्या कायद्यावर केलेली टीका आहे. हे इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता आपल्या पुस्तकामध्ये इथं प्रश्न दिले बघा. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले 1905ला. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठं पार पडलं? मुंबईला पडलं. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य टिळकांनी लिहिला. त्यानंतर जे चळवळ येते ती म्हणजे असहकार चळवळ, हा चॅप्टर आहे. आता भारतीय स्वातंत्र्य कालखंडामधला जो 1920 ते 1947 हा जर पिरियड बघितला तर हा गांधी युग म्हणून ओळखला जातो. कारण 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं. म्हणजे असहकार चळवळ कधी सुरू झाली होती? 1 ऑगस्ट 1920 ला. आणि त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचं झालेलं निधन हे तुम्हाला इथं लक्षात असू द्या. आता महात्मा गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेतलं कार्य. आता 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले कधी? वकिलीच्या कामानिमित्त 1893 मध्ये गेले. कधी गेले असं विचारलं तर 1893 मध्ये. भारतात कधी आले? 1905 मध्ये आले. म्हणजे जवळपास तिथं 7 आणि 5 12 वर्ष ते दक्षिण आफ्रिकेमध्ये राहिलेले होते. म्हणजे तिथल्या ज्या हिंदी लोक होती तर त्या हिंदी लोकांना गुन्हेगारीसारखं वागवलं जात होतं. तर तिथं त्यांनी बरंचसं कार्य केलेलं आहे हे आपल्याला माहित आहे. आणि भारतात कधी आले? भारतात महात्मा गांधीजी आले 9 जानेवारी 1915ला. सॉरी, म्हणजे इथे किती वर्ष राहिले? जवळपास 22 वर्ष त्यांचं साऊथ आफ्रिकेमध्ये वास्तव्य होते. कारण 1893ला ते गेले होते ना. आणि 1915ला 9 जानेवारी 1915ला भारतात आले. पण महात्मा गांधीजी भारतात कोणाच्या सांगण्यावरनं आले? तर ते नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरनं आले. आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी जेव्हा भारतात ते आले तर त्यांना महात्मा गांधीजींना त्यांनी काय केलं होता? सल्ला दिला होता की अगोदर तुम्ही कोणत्या राजकारणात न पडण्या अगोदर तुम्ही देशभर दौरा करा. देशभर दौरा करून इथल्या लोकांचं दुःख बघा, तो दारिद्र्य बघा, हे सगळे घटक त्यांनी तिथं सांगितलं होतं. मग महात्मा गांधीजींनी अहमदाबाद जवळचं साबरमती या नदीच्या काठी ते आश्रम होतं, त्या आश्रमात ते राहिले होते. आणि त्यांनी भारतभर दौरा सुद्धा केलेला होता. आता महात्मा गांधीजींचं सगळ्यात मोठं अस्त्र म्हणजे सत्याग्रह. मग सत्याग्रह म्हणजे काय? सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणं म्हणजे सत्याग्रह. हे तुम्हाला लक्षात ठेवा. म्हणजे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमानं व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय यांची जाणीव करून देणं आणि तिचं मत परिवर्तन करणं हे सत्याग्रहाचं काय होतं? उद्दिष्ट होतं. म्हणजे सत्याग्रहाचं उद्दिष्ट काय हे तुम्हाला इथं लक्षात आले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सत्याग्रहाचा जो तुम्ही सत्याग्रह करता तर त्या व्यक्तीनं हिंसा पण केली नाही पाहिजे किंवा असत्य याचा पण वापर केला नाही पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा घटक तुम्हाला ह्यामध्ये लक्षात ठेवा. मग तुम्हाला प्रश्न असा विचारला, महात्मा गांधीजींचा जो सत्याग्रहाचा प्रयोग होता त्याच्यावर प्रभाव कोणाचा पडला? ओके, मग यांच्यावर महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्गाचा प्रभाव होता. प्रश्न असा होता, गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्गाचा प्रभाव कोणावर पडला? तर अमेरिकेतले जे कृष्णवर्णीय होते, म्हणजे ज्यांच्यासाठी लढणारे मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडलेला तुम्हाला पाहायला मिळतो. ओके, चंपारण्य सत्याग्रह गांधीजींच्या नेतृत्वात झालेला. 1917 मध्ये गांधीजींनी चंपारण्यामध्ये जाऊन हा सत्याग्रह करून दाखवला, यशस्वी करून दाखवला. आणि गांधीजींचा हा भारतातला पहिला यशस्वी लढा झाला. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला, गांधीजींचा भारतातला पहिला यशस्वी लढा कोणता? तर चंपारण्याचा सत्याग्रह 1917 मध्ये. चंपारण्य कुठे येतं? तर ते बिहार मधलं येतं. तर तिथं काय होतं? तर जे ब्रिटिश मळेवाले होते ना, तर ते ब्रिटिश मळेवाले काय करायचं?
भारतीय शेतकऱ्यावर एक नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असत आणि ती नीळ केली जरी सक्ती जरी केली असली तर ठरलेल्या दरातच त्या मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असत आणि शेतकऱ्यांचं इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं. म्हणून गांधीजींनी चंपारण्यामध्ये जाऊन इथं सत्याग्रह केला आणि पहिला लढा यशस्वी केला. त्यानंतर त्यांचा लढा त्यांनी गुजरातमधल्या खेडा ह्याच्याकडे वळवला होता. खेड्यामध्ये सुद्धा खेडा जिल्हा गुजरातमधला येतो. त्या ठिकाणी दुष्काळामुळे परिस्थिती होती, शेतसारा वसूल केला जात होता. तर महात्मा गांधीजींनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ सुरू केलेली होती. त्यानंतर अहमदाबादचा गिरणी कामगार लढा तो सुद्धा त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्यानंतर सगळ्यात मोठा घटक जो चर्चेला आला तो म्हणजे रौलेट कायदा. घटक चर्चेतला रौलेट कायदा म्हणजे काय होतं तर भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष तयार झाला होता. वाढलेल्या किमती, कर आणि ब्रिटिशांचं जे आर्थिक आणि राजकीय कारण त्याला जिम्मेदार होतं. त्यामुळं एक मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष तयार झाला. मग हा असंतोष तयार झालाय तो दडपला पाहिजे किंवा त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणून सर सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि या समितीनं शिफारशी दिल्या. त्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 रोजी भारतीय सभासदांना केलेल्या कोणत्याही विरोधाला न जुमानता एक कायदा करण्यात आला. त्या कायद्याला रौलेट कायदा असं म्हणतात. म्हणजे रौलेट कायदा कधीचा म्हटलं तर 1919 17 मार्च 1919 मध्ये करण्यात आला होता. पण या कायद्याचं वैशिष्ट्य काय होतं तर या कायद्यानं कोणत्याही भारतीयाला तर विना चौकशी अटक केलं जात होतं. कोणतीही चौकशी न करता अटक केलं जात होतं आणि न्यायालयामध्ये खटला न भरता त्याला तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळाला होता. मग आता कसं होत होतं दुसरं म्हणजे या कायद्यानुसार जर शिक्षा झाली तर अपील सुद्धा करता येत नव्हती. म्हणून भारतीयांनी रौलेट कायद्याला काय नावानं संबोधलं तर त्याला काळा कायदा असं संबोधलं. भारतीयांनी याला काय संबोधलं तर हा रौलेट कायदा म्हणजे काय, काळा कायदा. आणि या कायद्याबाबत आपल्या देशामध्ये संतापाची लाट आली. गांधीजींनी या सत्याग्रहाविरुद्ध या कायद्याविरुद्ध एक सत्याग्रह पुकारलेला पाहिला. मग आता इथं 2 तारखा महत्वाच्या येतात. पहिली तारीख येते ती म्हणजे 6 एप्रिल 1919. कारण हा जो रौलेट कायदा होता तर या रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचं ठरवण्यात आलं. तर या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं तर पाठिंबा दिला. आणि हे पाठिंबा दिल्यामुळे ब्रिटिशांना हे आवडलं नव्हतं की एकदम रौलेट कायद्याला विरोध होतोय आणि एवढ्या प्रमाणात लोक एकत्र येत आहेत, हे ब्रिटिशांना आवडलं नव्हतं. आणि त्यातच जे प्रकरण घडलं ते म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. कारण रौलेट कायद्याच्या विरोधामध्ये रौलेट कायदा जो होता त्याच्या कायद्याविरोधात जो लढा पुकारला होता तर त्याच्यामध्ये सगळ्यात उग्र रूप धारण केलं ते पंजाब प्रांतानं. पंजाब मधलं कोणतं ठिकाण हे चळवळीचं प्रमुख केंद्र बनलं तर ते अमृतसर हे शहर होतं की ह्या चळवळीचं प्रमुख केंद्र बनलं. आता सरकारनं दडपशाही सुरू केली. महात्मा गांधीजींना पंजाब प्रांतात जाण्यास मनाई झाली आणि जनरल डायर जो होता तिथला तर त्यानं काय म्हटलं अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. आणि सभाबंदीचा हुकूम जारी करून अमृतसर मधला जो हरताळ प्रकरण आहे यामध्ये 2 नेत्यांना प्रमुख अटक झाली. ती 2 नेते कोणते होते त्यात पहिलं नाव येतं डॉक्टर सत्यपाल आणि दुसरं नाव येतं सैफुद्दीन किचलू. या 2 नेत्यांना अटक झाली. मग या 2 नेत्यांना अटक झाल्यामुळं या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर मधल्या जालियनवाला बागेमध्ये कोणता सण होता, बैसाखी सण होता, हे लक्षात घ्या. याच्या निमित्तानं सभा आयोजित केली. पण याच्या अगोदर अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला होता एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं. त्यांचं नाव आहे जनरल डायर. जनरल डायर यांनी अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. पण ह्या 2 नेत्यांना अटक झाली होती. काय नाव आहे त्यांचं, एक आहे डॉक्टर सत्यपाल, दुसरा आहे डॉक्टर सैफुद्दीन कचलू. यांना अटक झाल्यामुळं 13 एप्रिल 1919 अमृतसर मधल्या जालियनवाला बागेमध्ये बैसाखी सणाच्या निमित्तानं सभा आयोजित केली. आणि हे सभा आयोजित केल्यावर जनरल डायरनं दिलेला आदेश पाळला नाही. म्हणून जनरल डायरनं काय केलं, लष्करी गाड्या घेऊन तो तिथं आला. जालियनवाला बाग म्हणजे मैदान अरुंद होतं, रस्ता अडवला आणि बेछूट गोळीबार केला. हजारो लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडली. म्हणजे इथं 2 तारखा मी तुम्हाला लक्षात ठेवा असं म्हटलं होतं. कारण 7 एप्रिल म्हणजे इथं एक तारीख आपण बघितली होती. ठीक आहे, 2 तारखा आहेत. पहिली 7 एप्रिलला इथं 6 एप्रिल 1919
रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्यात आला। ही पहिली तारीख तुमच्या लक्षात आली का? आणि दुसरी तारीख मी तुम्हाला आता लक्षात ठेवा म्हटलं, जालियनवाला बाग हत्याकांड घडलं ती तारीख तुमची पाठ असली पाहिजे का? 13 एप्रिल 1919 ला कुठं भरला? अमृतसरमध्ये जालियनवाला बाग। सण कोणता होता? बैसाखी। पण ह्याचं कारण काय होतं? तर दोन नेत्यांना झालेली अटक, एक म्हणजे डॉक्टर सत्यपाल आणि दुसरं म्हणजे सैफुद्दीन किचलू। हे तुम्हाला लक्षात ठेवा। आणि कोणी गोळीबार केला? जनरल डायर हा लष्करी अधिकारी होता, त्यानं गोळीबार केला। 1600 फैरी झाडल्या, त्याच्यामध्ये 400 स्त्री पुरुष मरण पावले, कितीतरी लोक जखमी झालेली। मग या हत्याकांडात जनरल डायरनं केलं, पण या हत्याकांडाला तिथला जो पंजाबचा गव्हर्नर होता त्याचं नाव आहे मायकल ओडवायर, आणि याची परत उधमसिंगनं हत्या केलेली, मायकल ओडवायर, हे लक्षात ठेवा। म्हणून देशभरात या कायद्याचा निषेध झाला, आणि या हत्याकांडाचा निषेध म्हणून सर या किताबाचा त्याग कोणी केला? तर रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी त्यांना जे दिलेला सर हा किताब होता, तर तो त्यांनी त्या किताबाचा त्याग केला। म्हणजे आणि त्यानंतर सरकारनं हंटर कमिशनची नेमणूक केली, ओके, हत्याकांडाच्या चौकशीची मागणी करण्यासाठी। पण तुम्हाला इथं घटक लक्षात आला का? ओके, सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांना अटक झाल्यामुळं ते लोक जमले होते। त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे 1920चं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठं पार पडलं? नागपूरला पार पडलं। आणि या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा जो ठराव होता त्या ठरावाला मंजुरी मिळाली। मग हा ठराव कुणी मांडला होता? तर चित्तरंजन दास यांनी हा ठराव मांडला होता। ठराव कुणी मांडला होता? तर चित्तरंजन दास यांनी हा ठराव मांडला होता। हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, ठीक आहे, ओके। असहकार चळवळ, तर हा मुद्दा इम्पॉर्टंट, याला फोकस करा। असहकार चळवळी दरम्यान जे पंडित मोतीलाल नेहरू असतील, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांनी वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला होता। बरेच महत्वाचे घटक आहेत, ठीक आहे। असहकार चळवळ स्थगित का झाली? चौरी चौरायातली घटना, ती तारीख तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कारण उत्तर प्रदेश मधला गोरखपूर जिल्ह्यामधल्या चौरी चौरा हे ठिकाण, या ठिकाणी फेब्रुवारी 1922 फक्त दिले, तर इथं 5 फेब्रुवारी 1922, तर या ठिकाणी शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला होता। त्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं पोलीस चौकीला आग लावली, यामध्ये 22 पोलीस ठार झाले होते। मग या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले, कारण त्यांचं असहकार चळवळीमध्ये काय होतं? हिंसा करायची नाही, म्हणून त्यांनी 12 फेब्रुवारी म्हणजे ही घटना झाल्यानंतर एका आठवड्यामध्ये असहकार चळवळ स्थगित केली। म्हणून इथं तुम्हाला 2 सणावळ्या लक्षात ठेवायच्या आहेत। पहिली सणावळ काय लक्षात ठेवायचं आहे? चौरी चौरा घटना घडली कधी? 5 फेब्रुवारी 1922 ला घडली, आणि असहकार चळवळ स्थगित कधी झाली? त्यानंतर 7 दिवसांनी, म्हणजे 12 फेब्रुवारी 1922, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं राहिलं। त्यानंतर मुळशी सत्याग्रह असहकार चळवळीच्या काळातच झालेला, पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांनी शासनाविरोधी केलेला सत्याग्रह। या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? तर नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केलं, आणि त्यांना 7 वर्षाची शिक्षा यामध्ये झालेली होती, ठीक आहे। आता दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा असहकार चळवळ स्थगित झाली त्यानंतर गांधीजींना अटक झाली होती, त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला होता। तर हे मार्च 1922 मध्ये झालं। म्हणजे असहकार चळवळ स्थगित कधी झाली? 12 फेब्रुवारी 1922, आणि मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक केली। पण अटक करताना राजद्रोहाचा खटला ठेवला। तर राजद्रोहाचा खटला कशाबद्दल ठेवला? तर यंग इंडिया हे त्यांचं जे पत्र होतं, वृत्तपत्र, त्याच्यामध्ये त्यांनी 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून त्यांना त्या ठिकाणी खटला भरला। खास न्यायालयात स्थापन केलं गेलं, आणि गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा तुम्हाला इथं पाहायला मिळते। मग सांगण्याचा तात्पर्य काय आहे? गांधीजींना असहकार चळवळीनंतर अटक झाली, ती अटक कोणत्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे अटक झाली असं म्हटलं तर यंग इंडियामध्ये लिहिलेलं लेख होते, त्याचा आरोप ठेवला, आणि राजद्रोहाचा आरोप, आणि मग त्यांना अटक झालेली होती। हे लक्षात येते का? त्यानंतर काँग्रेस अंतर्गत 1922 मध्ये स्वराज्य पक्ष, म्हणजे 1 जानेवारी 1923 ला ऍक्च्युअली स्वराज्य पक्षाची स्थापना आहे। त्याच्यामध्ये 2 लोकांचा पुढाकार होता, एक होते चित्तरंजन दास आणि दुसरे होते मोतीलाल नेहरू। त्यांचं म्हणणं काय होतं? तर सरकारची अडवणूक करायचं, कायदेमंडळामध्ये जाऊन प्रवेश करण्याची त्यांची ही कल्पना होती। म्हणून 1923च्या ज्या मध्यवर्ती प्रांतिक कायदेमंडळामध्ये इलेक्शन झाल्या, आणि स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले। त्या निवडून आलेल्या लोकांमध्ये पंडित मोतीलाल नेहरू निवडून आले होते,
मदन मोहन मालवीय होते, लाला लजपत राय होते, न. ची. केळकर यांचा सुद्धा समावेश तुम्हाला झालेला पाहायला मिळतो. आता त्यानंतर आलं ते म्हणजे सायमन कमिशन. 1919 मध्ये जो मॉन्टेग्यू सुधारणा कायदा दिला होता तर तो असमाधानकारक आहे आणि भारतीय जनतामध्ये असंतोष होता. म्हणून ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन स्थापन केलं. या कमिशनमध्ये किती लोक होती? 7. पण या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी, भारतातले राजकीय पक्ष होते त्यांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं. सायमन कमिशनचा जो निषेध झाला त्या निषेधाविरुद्ध कमिशन विरुद्ध निदर्शन झालं, त्याचं नेतृत्व केलं होतं लाला लजपत राय यांनी. कुठं? तर लाहोर या ठिकाणी जे नेतृत्व केलं होतं लाहोरमधून. आणि यावेळी तिथला जो एक अधिकारी आहे सॉन्डर्स, तर या अधिकाऱ्यानं लालाजींच्या छातीवर लाठीनं प्रहार केला आणि हल्ल्यानंतरच्या निषेध सभेमध्ये लालाजींनी असं म्हटलं होतं, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्य शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. तर हे घटक लक्षात काय ठेवायचे तुम्हाला? इथं घटक लक्षात ठेवायचा हा आहे की लाहोर या ठिकाणी झालेलं सायमन कमिशन विरुद्धचं निदर्शनाचं नेतृत्व लाला लजपत राय यांनी केलं आणि त्यांच्यावर हल्ला कोणी केला होता? तर सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्यानं, पोलीस अधिकाऱ्यानं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पूर्ण स्वराज्याची मागणी. आता वसाहतीचं स्वराज्य हे आतापर्यंत आपलं उद्दिष्ट होतं, पण पूर्ण स्वराज्याची मागणी कोणत्या काँग्रेस अधिवेशनामध्ये करण्यात आली? तर 1929चं जे लाहोर अधिवेशन होतं, 1929चं लाहोर अधिवेशन, पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. तर संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला आणि त्यानंतर असं ठरवलं की 31 डिसेंबर 1929 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा ध्वज फडकावला होता. कुठं? रावी नदीच्या किनाऱ्यावर. कुठं फडकावला होता? रावी नदीच्या किनाऱ्यावर. आणि 26 जानेवारी काय म्हटलं तर हा स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळण्यात यावा असं ठरवण्यात आलं होतं. म्हणून ही जे 26 जानेवारी 1930 रोजी देशभर काय करण्यात आलं होतं? अहिंसक मार्गाने चालण्याची प्रतिज्ञा त्यावेळी करण्यात आलेली होती. तर तुम्हाला इथं घटक काय काय लक्षात ठेवायचं आहे? यामध्ये काही महत्वाचे गोष्टी आहेत. जसं 31 डिसेंबर 1929 कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा ध्वज फडकावला? रावी नदीच्या किनाऱ्यावर. आणि भारतीय स्वातंत्र्य दिवस हा पाळण्यात यावा असं कधी म्हटलं? 26 जानेवारी 1930 ला तो पाळण्यात यावा असं म्हटलेलं होतं. ठीक आहे. तर हा एक घटक आहे ठरलेले, ते लक्षात ठेवणं अपेक्षित. त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये महत्वाची चळवळ येते ती म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये येतो तो म्हणजे मिठाचा सत्याग्रह. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी कोणत्या ठिकाणाची निवड केली? तर गुजरातच्या किनाऱ्यावरचं दांडी हे ठिकाण आहे त्याची निवड केली. म्हणजे 12 मार्च 1930 रोजी गांधीजी सोबत 78 अनुयायी होते. त्यांनी त्यांचं साबरमती आश्रमातून दांडीला जायला सुरुवात केली. हे अंतर किती होतं? सुमारे 385 किलोमीटर एवढी पदयात्रा होती. आणि जेव्हा जेव्हा गावागावामधून असे जात असत हे लोक, तर त्यांची भाषणं होत असत आणि बऱ्याचशा लोकांचं सहकार्य यामध्ये मिळालेलं पाहायला मिळतं. गांधीजी 5 एप्रिल 1930 ला दांडीला पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 ला दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरचं मीठ उचलून मिठाचा कायदा मोडलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे सरहद्द गांधी. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर त्यांचं नाव आहे वायव्य सरहद्द प्रांतातील खान अब्दल गफार खान. तर हे गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी. त्यांनी एका संघटनेची स्थापना केली होती. त्या संघटनेला काय म्हटलं जातं? खुदा ई खिदमतगार असं ही संघटना म्हटलं जातं. आणि यांनी पेशावरमध्ये 23 एप्रिल 1930 ला कोणत्या ठिकाणी म्हटलं तर पेशावर या ठिकाणी सत्याग्रह सुरू केलेला होता. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता जेव्हा 23 एप्रिल 1930 ला पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला तर आठवडाभर पेशावर शहर हे सत्याग्रहांच्या ताब्यात होतं. मग सरकारनं काय केलं? तिथली एक पलटण होती, त्याचं नाव आहे गढवाल पलटण. तर ह्या गढवाल पलटणीला सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचा आदेश दिले. परंतु या गढवाल पलटणीमधले जे प्रमुख अधिकारी होते त्यांचं नाव होतं चंद्रसिंग ठाकूर. नाव थोडंसं लक्षात घ्या, कारण आपण जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा या घटकाकडे आपण तुम्ही एवढं लक्ष देत नाही किंवा आपल्या लक्षात येत नाही. तर तिथले जी गढवाल पलटण होती, ओके,
तर या गळवान पलटणीला तिथले जे अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर, तर यांनी गोळीबार काढण्यासाठी तिथं नकार दिलेला होता, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिलेली आहे. तो पुढचा घटक आहे. म्हणजे हे जे खान अब्दुल गफ्फार खान यांनी सुरू केलेल्या चळवळीच्या विरोधामध्ये. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी इथं 2 हायलाइट करतोय, गढवाल पलटण, चंद्रसिंग ठाकूर, हे महत्वाचे मुद्दे. त्यानंतर महात्मा गांधीजी यांना अटक 4 मे 1930 ला आणि देशभर दडपशाहीचं सूत्र सुरू झालेलं होतं. त्यात सध्या चर्चेत आलेला जिल्हा तो म्हणजे सोलापूर. कारण सोलापूर मधल्या सत्याग्रहामध्ये कोण आघाडीवर होतं, तर इथं एक लक्षात घ्या. तुम्हाला असा प्रश्न विचारला 1930 मध्ये जो सविनय कायदेभंगाची चळवळ झाली त्याच्यामध्ये सोलापूर मधल्या सत्याग्रहामधले आघाडीवर कोण होते, तर इथे घटक लक्षात ठेवायचा. इथं आघाडीवर कोण होते, तर गिरणी कामगार. तिथं शेतकरी नव्हते, सर्वसामान्य जनता नव्हते, काय नाही. ह्याच्यावर थोडासा फोकस करा, तुम्हाला इथं कन्फ्यूज केलं जाऊ शकेल. सोलापुरामध्ये 6 मे 1930 ला सोलापुरामध्ये हरताळ पाळण्यात आला, मोठा मोर्चा निघाला आणि तत्कालीन जो कलेक्टर होता त्यानं मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिले. यामध्ये शंकर शिवदारे हे नाव लक्षात घ्यायचं. कोणतं नाव? शंकर शिवदारे. शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक यामध्ये मृत्युमुखी पडलेले पाहायला मिळतात. आणि यामध्ये 4 लोकांना फाशी झाली होती. मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे. हे 4 नावं महत्वाची. कोणती 4 नावं होती सोलापूर सत्याग्रहामधली? मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना झालेली फाशी. त्यानंतर गुजरात मधला धारासाना सत्याग्रह नेतृत्व कोणी केलं? सरोजिनी नायडू. मिठाचा कायदा मोडण्यासाठी गेलेल्या सत्याग्रहावर पोलिसांनी लाठीमार केला, तर हे तर लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी मिठाच्या सत्याग्रहाबाबतीमध्ये सत्याग्रह झाले, तर हे 3 नावं किंवा 3 ठिकाणं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतात. कोणती 3 ठिकाणे आहेत? त्यामध्ये पहिलं ठिकाण येतं ते म्हणजे वडाळा. महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी मोडण्यात आला, त्यातलं वडाळा, दुसरं मालवण आणि तिसरं शिरोडा. हे 3ही नावं लक्षात ठेवायची आहेत. कोणती? वडाळा, मालवण आणि शिरोडा. आणि ज्या ठिकाणी जंगल सत्याग्रह मिठागरं नव्हती तिथे जंगल विषयक कायदे मोडायला सुरुवात झाली. तर महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाले असं जेव्हा विचारलं जाईल तर तुमचं उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी, या चार्टमध्ये किंवा या घटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक आहे बेळाशी, मग संगमनेर, मग कळवण, चिरनेर, पुसद. ही 5 ठिकाणं लक्षात ठेवायची. लक्षात येते का? मिठाचा सत्याग्रह म्हणलं की कोणतं आणि जंगल सत्याग्रह म्हणलं तर 5 ठिकाण आहेत. एक आहे बेळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर आणि पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला होता. आता सविनय कायदेभंग चळवळीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे महिलांनी मोठा सहभाग घेतला. आता कोणत्या महिलांनी या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये नेतृत्व केलं होतं किंवा चर्चेतला होता? स्त्रियांचा सहभाग. त्याच्यामध्ये काही स्त्रियांचा रोल महत्वाचा आहे, या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. एक आहेत कस्तुरबा गांधी, दुसरं नाव आहे कमलादेवी चट्टोपाध्याय, तिसरं नाव आहे अवंतिकाबाई गोखले, चौथं नाव आहे लीलावती मुंशी आणि हंसाबेन मेहता. तर ह्या ज्या महिला आहेत ना यांचा रोल महत्वाचा आहे. कारण आतापर्यंतच्या ज्या चळवळी होत्या त्या शहरी भागापर्यंत मर्यादित होत्या, मात्र ही सविनय कायदेभंगाची चळवळ देशव्यापी झाली होती. खेड्यापाड्यातल्या जनतेनं सहभाग नोंदवला, स्त्रियांचा सहभाग होता, हे आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर चर्चेतला मुद्दा येतो तो म्हणजे गोलमेज परिषद. गोलमेज परिषदेच्या पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते असं विचारलं तर रॅमसे मॅकडोनाल्ड होते. आणि या परिषदेला कोणते भारतीय प्रतिनिधी भारतातले उपस्थित होते? त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरं नाव आहे सर तेज बहादूर सप्रू आणि तिसरं नाव आहे बॅरिस्टर जिना. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बर, या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसनं सहभाग घेतला का? तर यामध्ये राष्ट्रीय सभेनं म्हणजे काँग्रेसनं सहभाग घेतलेला नव्हता. त्याच्यानंतर झाली ती म्हणजे गांधी आयर्विन करार. गांधी आयर्विन करार हा कधी झाला आणि कोणत्या तारखेला झाला यामध्ये? तर महात्मा गांधीजी आणि आयर्विन यांच्यात करार झाला होता आणि या करारानुसार जी दुसरी गोलमेज परिषद होणार होती तर ह्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत चर्चेत सहभागी होण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आणि गांधीजी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेचं आयोजन कधी करण्यात आलं? 1931 मध्ये. ओके, हे लक्षात असू द्या. दुसऱ्या गोलमेज परिषदेला खूप भरपूर लोक होते, त्यामध्ये गांधीजी पण सहभागी झाले होते. पण यामध्ये जे महत्वाचे मुद्दे होते त्या महत्वाच्या मुद्द्यावर ऐक्य न झाल्यामुळं या ठिकाणी ही गोलमेज परिषद अयशस्वी झाली. दुसरा मुद्दा, गोलमेज परिषदेमध्ये आंबेडकरांनी
कोणाचं प्रतिनिधित्व केलं तर दलित घटकांचं प्रतिनिधित्व केलं आणि या ठिकाणी त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केल्यानंतर ब्रिटिशांना फोडा आणि राज्य करा हेच करायचं होतं म्हणून ब्रिटिश प्रधानमंत्री जे होते रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला आणि यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले होते। हे इथं तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। आणि मग या जातीय निवाड्याविरुद्ध गांधीजींनी एरवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं। त्यानंतर मग गांधी अरविंद पुणे करार झाला 1932 मध्ये महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये। मग या करारानुसार काय झालं तर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागांची तरतूद। तिसरी गोलमेज परिषद केव्हा आयोजित करण्यात आली होती? नोव्हेंबर 1932। मी काय हायलाइट करतोय बघा, जेव्हा जेव्हा घटक येतोय 1931 ला दुसरी गोलमेज परिषद होती पण तिसरी कधी झाली? नोव्हेंबर 1932 आणि याला सुद्धा राष्ट्रीय सभेनं बहिष्कार घातला। म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल का काँग्रेस ही कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होती? फक्त दुसरी गोलमेज परिषद होती ना त्यालाच फक्त काँग्रेसनं हजेरी होती, बाकी कोणत्याच गोलमेज परिषदेला काँग्रेस हजेरी राहिलेली नव्हती। 1935चा कायदा, तर 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक विधिमंडळाच्या ज्या कायदेमंडळ होतं ना त्याच्या निवडणुका होत्या, त्या निवडणुका काँग्रेसनं लढायचं ठरवलं। 1937 मध्ये देशातल्या 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या। 11 पैकी किती प्रांतांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं तर त्यातले 8 प्रांत होते की जिथं काँग्रेसला बहुमत मिळालं आणि काँग्रेसची मंत्रिमंडळ सत्तेवर आली। मुस्लिम लीगला इथं काहीच जागा मिळालेल्या नव्हत्या, म्हणजे सत्तेवर आलेली नव्हती मुस्लिम लीग। आणि इतर 3 प्रांत अशी होती की त्या इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानं संमिश्र मंत्रिमंडळ तयार झालेली होती। हा एक महत्वाचा घटक, थोडासा फोकस। त्यानंतर येते ती म्हणजे छोडो भारत ठराव। छोडो भारत ठराव 7 ऑगस्ट 1942 ला मुंबईचं कोणतं गवालिया टँक मैदान, त्याला क्रांती मैदान म्हणतो, काँग्रेसच्या अधिवेशनात सुरू झालं। अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद। तर या अधिवेशनामध्ये असं ठरवण्यात आलं ब्रिटिशांनी भारत सोडून गेलं पाहिजे आणि असं ठराव मंजूर या अधिवेशनामध्ये करण्यात आले होते। मग मुंबई येथील अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब होणार होतं। ओके, आता इथं घटक महत्वाचा की छोडो भारतचा ठराव कोणी मांडला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला। कधी मांडला? 8 ऑगस्ट रोजी। ठीक आहे, आणि हा ठराव कसा मंजूर झाला? प्रचंड बहुमतानं मंजूर झाला। इथं तुम्हाला हा घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी गांधीजींनी मग एक वाक्य बोलले होते की या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषानं आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागलं पाहिजे। आपण आपल्याला स्वतंत्र करू हे भगीरथ प्रयत्न करून असताना मरून जाऊ असं गांधीजींनी करेंगे व मरेंगे म्हटलेलं होतं। हे इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर येतो चर्चेतला मुद्दा वैयक्तिक सत्याग्रह। तर यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह, पहिले वैयक्तिक सत्याग्रह कोण होते? आचार्य विनोबा भावे। ओके, त्यानंतर त्यांच्यानंतर जवळपास 25,000 सत्याग्रहांनी वैयक्तिक सत्याग्रह करून तुरुंगवास भोगलेला तुम्हाला पाहायला मिळतो। 1942च्या आंदोलनादरम्यान एक चळवळ चर्चेत आली, त्याला म्हटलं जातं भूमिगत चळवळ। आता या भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं तर जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूबाई पुरोनिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, SM जोशी, शिरूबाई लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता ही सगळी लोकांना या ठिकाणी अग्रेसर होती। आता जेव्हा 1942चं आंदोलन आणि 1942च्या आंदोलनामध्ये काही महत्वाचे महाराष्ट्रातलं काही महत्वाचे घटक तुम्हाला इथे थोडं लक्षात घेणं गरजेचं आहे। जसं की आझाद दस्ता कोणाचं? पहिला मुद्दा काय येतो? आझाद दस्ता कोणाचं? दुसरा मुद्दा लाल सेना कोणाची? हे घटक लक्षात घ्या। जेव्हा तुम्हाला आझाद दस्ता म्हटलं जाईल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे भाई कोतवाल। भाई कोतवाल पण कुठले? रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधले भाई कोतवाल। आझाद दस्ता कोणाचा म्हटलं तर भाई कोतवाल यांचा। लाल सेना कोणाची म्हटलं तर नागपूरचे जे जनरल हवारी होते यांची लाल सेना। यांनी कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं। कधी? 1942च्या आंदोलनादरम्यान। त्याच्यानंतर जे आझाद रेडिओ चालवलं गेलं त्याच्यामध्ये कोणती लोक महत्वाची होती? त्यामध्ये एक विठ्ठल झवेरी,
दुसरे उषा मेहता यांचं नाव महत्वाचं आहे, त्यांचे साथीदार एक गुप्त प्रशिक्षण केंद्र प्रक्षेपण केंद्र चालू केलं होतं 1942च्या आंदोलनादरम्यान। आणि मग याच्यात काय केलं जात असत तर देशातल्या ज्या आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात असत, देशभक्तीपर भाषणं प्रसारित केलं जात असत किंवा राष्ट्रभक्तीची गीतं गायली जात असत, जेणेकरून हे जे आंदोलन सामान्य जनता पुढे नेत होती त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल। तर या काळात 1942च्या काळात प्रतिसरकारची स्थापना झालेली तुम्हाला बघायला मिळते। कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झालं तर बंगालमधलं मिदनापूर लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशमधलं बलिया आणि आझमगड, त्याचबरोबर बिहारमधलं भागलपूर आणि पूर्णिया या जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार स्थापन झाली होती। ओके, आता महाराष्ट्रातला सातारा येतच क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केलं होतं। तर लक्षात येते का, बंगालमधलं मिदनापूर, उत्तर प्रदेशमधलं बलिया आणि आझमगड आणि बिहारमधलं भागलपूर आणि पूर्णिया। जसं आपण या ठिकाणी म्हटलं होतं तुम्हाला आझाद दस्ता लक्षात ठेवायचा आहे, लाल सेना लक्षात ठेवायची आहे। आझाद दस्ता म्हटल्यानंतर मी परत एकदा इथं सांगतो भाई कोतवाल, लाल सेना म्हटलं की नागपूरचे जनरल आवारी, तसं तुफान सेना लक्षात ठेवायची। तुफान सेना कोणाच्या नेतृत्वाखाली कार्य करत होती, GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली। याच्या माध्यमातून कर गोळा करणं म्हणजे जे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार चालू केलं होतं ना त्याच्यामध्ये यांचा रोल महत्वाचा होता। कायदा सुव्यवस्था टिकवणं, गुन्हेगारांना शासन करणं, तर ही पण घटक लक्षात ठेवा। कोणत्या कोणत्या गोष्टी, आझाद दस्ता, लाल सेना आणि तुफान सेना कोणाच्या नेतृत्वाखाली होती, फोकस करायचं याला। त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो सुभाष बाबू। आता सुभाष बाबू जेव्हा, आता तुम्हाला प्रश्न असा विचारला होता एकदा, फ्री इंडिया सेंटरची स्थापना कुठं करण्यात आली तर फ्री इंडिया सेंटरची स्थापना जर्मनीमध्ये केली गेली। कुणी केली गेली, कधी केली गेली, 1941च्या एप्रिलमध्ये ते तिथे गेले होते कोण, सुभाष बाबू, आणि त्यांनी त्या ठिकाणी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली। कुठं केली तर जर्मनीला केली होती। हा पहिला घटक लक्षात ठेवा। म्हणजे जर्मनीचं जे बर्लिन रेडिओ केंद्र होतं त्या केंद्रावरनं भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेनं सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं। ओके, त्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक की इंडिया इंडिपेंडन्स लीग या संघटनेची स्थापना कोणी केली सुरुवातीला तर ही केली होती रासबिहारी बोस यांनी। रासबिहारी बोस हे 1915 पासून काय करत होते, जपानमध्ये राहत होते आणि त्यांनी त्या ठिकाणी इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती, हे लक्षात असू द्या। पुढचा घटक 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचे सहकारी होते कोण, शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग धिल्लन, प्रेमकुमार सहगल, हे लक्षात असू द्या। तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा त्यांचं आव्हान सुभाष बाबूंचं चर्चेत राहिलेलं। त्यानंतर येतं आझाद हिंद सेनेचा पराक्रम। नोव्हेंबर 1943 मध्ये जपाननं कोणती बेटं जिंकली होती, अंदमान आणि निकोबार, पण कधी जिंकली होती, नोव्हेंबर 1943, हे लक्षात ठेवा। आणि आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली होती। नेताजींनी त्यांची नाव बदलली, जे अंदमान होतं त्याला शहीद म्हटलं आणि जे निकोबार होतं त्याला स्वराज म्हटलं। पुन्हा आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर जो राजद्रोहाचा आरोप झाला त्यामध्ये कोणी वकिलीचं काम केलं तर पंडित जवाहरलाल नेहरू होते, भुलाभाई देसाई होते, तेज बहादूर सप्रू होते आणि कैलासनाथ काटजू पण त्यामध्ये पाहायला येतात। याचं प्रमुख कोण होते तर इथं भुलाबाई देसाई होते, हे लक्षात घ्या। या त्या वकिलांचे जे प्रमुख होते सगळ्यांचे भुलाबाई देसाई यांच्या नेतृत्वात सगळं झालं। अधिकाऱ्यांना न्यायालयानं काय केलं, अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, परंतु या बाबतीत भारतीय जनतेमध्ये एक प्रखर असंतोष पाहायला मिळाला। शेवटी लष्कराने दिलेल्या शिक्षा ज्या होत्या तर त्या सरकारला रद्द कराव्या लागल्या, कारण अजून एकदा असंतोष होईल याची ब्रिटिशांना खूप भीती वाटत होती। मग इथे घटक लक्षात ठेवायचं आहे की आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेमधून नौसैनिकामध्ये सुद्धा ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष झाला आणि तो कुठं झाला तर मुंबईमधल्या तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर झाला। आणि कधी झाला, 18 फेब्रुवारी 1946। हा घटक लक्षात ठेवायचा जे मी इथं हायलाइट केलेला आहे। कोणता, 18 फेब्रुवारी 1946 मुंबई तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर जे भारतीय नौसैनिक आहेत ना यांनी उठाव केलेला होता आणि हा महत्वाचा उठाव आहे। शेवटी हा उठाव दडपण्यामध्ये किंवा हा उठाव मागे घेण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा रोल महत्वाचा आहे। यांनी मध्यस्थी करून नौसैनिकांना शस्त्र खाली ठेवावी लावली होती, कारण त्यांच्यावर खूप परत काय झालं असतं, अन्याय झाला असता, ठीक आहे, त्यामुळे
फक्त घटक लक्षात ठेवा, इथं मी जास्त डीप मध्ये जात नाही, तुम्हाला तो घटक लक्षात आला पाहिजे, कुठं काय काय लक्षात ठेवायचं आहे हे महत्वाचं. मग आता आपल्याला एवढं माहित असतं की मुंबई नौसैनिकामध्ये उठाव झाला तलवार, पण याच्याशिवाय नंतर काही ठिकाणी उठाव झाले ना, दिल्लीला झाला, कराची, लाहोर, अंबाला, मेरठ या ठिकाणचे हवाई दलातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा संप पुकारलेला होता. कोणते कोणते ठिकाण होती? दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ, हेही तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. आता सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं नेतृत्व महत्वाचं. तुम्हाला प्रश्न असा विचारला, वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण कोणाकडून घेतले? तर त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे घेतलेलं होतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. ते आता तुम्हाला या पुस्तकामध्ये 8वीच्या इतिहास पुस्तकामध्ये यांच्याबद्दल किती शॉर्टमध्ये दिले हे घटक बघा, डिटेलमध्ये दिलेलं नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपली ॲप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअरवरून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्या लिंकवरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कारण त्या ठिकाणी आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यातला एक महत्त्वाचा कोर्स खूप कमी किमतीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात प्रत्येक टॉपिकनुसार आपण तिथं प्रश्नोत्तरे कव्हर करतोय. 900 प्रश्न आहेत, 900 प्लस प्रश्न, 300 प्रश्न रिव्हिजनसाठी आहे. याची किंमत 249 रुपये दिली तर ही 219 रुपये एवढीच आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ घ्या, कारण प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. डिटेलमध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा घटक तुमचा त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. याची PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल, त्याचा तुम्हाला ऍक्सेस घेता येईल. त्यानंतर पुढचा घटक अभिनव भारत संघटना क्रांतिकारी चळवळीमध्ये येते. आता अभिनव भारत संघटना याच्या अगोदर मित्रमेळा नावाची संघटना स्थापन झाली होती. ती कधी झाली होती? 1900 मध्ये. कुणी केली होती? विनायक दामोदर सावरकर यांनी त्याची स्थापना केली. कुठे केली होती? नाशिकला केली होती. आणि या संघटनेचंच पुन्हा 1904 मध्ये नाव ठेवण्यात आलं, त्याला नाव दिलं अभिनव भारत. लक्षात येतंय का? 1900 मध्ये मित्रमेळा आणि 1904 मध्ये अभिनव भारत, हे लक्षात राहील. त्याच्यानंतर सावरकर इंग्लंडला गेले होते. सावरकरांवर म्हणजे कोणाचं काय म्हणतात त्याला चरित्र त्यांना जास्त भावलं होतं, तर जे जोसेफ मॅझेनी हा जो प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारक आहे यांचं स्फूर्तिदायी चरित्र त्यांनी लिहिलेलं होतं आणि हे महत्वाचा घटक आहे. जोसेफ मॅझेनी हे नाव फक्त इथं लक्षात घ्या. आणि 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला सावरकरांनी. सावरकरांचा आत्मचरित्राचं नाव काय? माझी जन्मठेप. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी अंदमान मधले जे भयंकर दिवस आहेत त्याचे अनुभव लिहून ठेवले होते. आणि सावरकर कोणत्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? 1938 ला मुंबईला झालेलं मराठी साहित्य संमेलन त्याचे ते अध्यक्ष राहिले होते. त्यानंतर अभिनव भारत संघटनेमध्ये इथं तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, नाशिकचा जो कलेक्टर आहे जॅक्सन याचा वध कुणी केला? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केलेला होता आणि तो अभिनव भारत संघटनेशी संबंधित होता, हे लक्षात ठेवा. नंतर त्यांना अटक झाली, खटला भरला, सगळे मुद्दे महत्वाचे आहेत, पण कोणी कोणाचा खून केला ते महत्वाचं आहे. बंगालमधली अनुशीलन समिती आणि अनुशीलन समितीच्या संदर्भात कोणत्या व्यक्ती होत्या? अरविंद घोष यांचे जे बंधू होते बारिंद्र कुमार घोष या संघटनेचे प्रमुख होते, हे लक्षात ठेवा बरं का, महत्वाचं. आणि जो कोलकात्याजवळचा माणिकतोळा आहे येथे बॉम्ब तयार करण्याचं केंद्र होतं आणि तो खटला बी खूप फेमस आहे, माणिकतोळा खटला. तर हे लक्षात ठेवायचं, अनुशीलन समिती, बारिंद्र कुमार घोष, कलकत्त्याजवळचं माणिकतोळा बॉम्ब तयार करण्याचं केंद्र होतं, हे घटक महत्वाचं आहे. 1908 मध्ये खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी अनुशीलन समितीचे सदस्य आहेत, हे दोघं पण. यांनी कोणाला मारण्याचा प्रयत्न केला? किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला मारण्याचा प्रयत्न. बॉम्ब टाकला, परंतु गाडी किंग्सफोर्डची नव्हती, त्यात 2 स्त्रिया मृत्युमुखी पडल्या होत्या, इंग्लिश स्त्रिया. आणि इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झडून घेतली. ओके, लक्षात ठेवा बरं काय. खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी अनुशीलन समितीचे सदस्य होते. आणि जे खुदिराम बोस पोलिसांच्या हाती आले त्यांना फाशी नंतर देण्यात आलेली होती, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर जो बॉम्ब फेकला ते कृत्य कुणी केलं? रासबिहारी बोस आणि त्यांच्या सहकार्यांनी, पण त्यातूनही हार्डिंग्ज बचावले होते. पुढचा घटक येतो इंडिया हाऊस. तर भारतीय क्रांतिकारकांना परदेशातील भारतीय क्रांतिकारकाकडून सहकार्य मिळत असं, तर हे इंडिया हाऊस मधलं महत्वाचं केंद्र होतं. इंडिया हाऊसची स्थापना कुठं झाली होती? लंडनला झाली होती. आणि याच्यामध्ये पुढाकार कोणाचा होता? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. आणि सावरकरांना शिष्यवृत्ती मिळाली होती, तर हेतूनच मिळाली होती. ठीक आहे, हे लक्षात असू द्या.
इंडिया हाऊसच्या संदर्भात असणारा एक क्रांतिकारक ते म्हणजे मदनलाल धिंगरा यांनी कोणाला मारलं तर कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलं, पण धिंगरा यांना त्यानंतर त्याबद्दल फाशी देण्यात आलेली होती. मी फक्त इम्पॉर्टंट पॉइंटला हायलाइट करतोय जे तुम्हाला फोकस करायचे, ठीक आहे. त्यानंतर गदर. अमेरिका आणि कॅनडा येथील भारतीयांनी गदर संघटनेची स्थापना केली. त्यामध्ये कोणती लोक पुढाकार होता? नावं लक्षात ठेवा. लाला हरदया, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे. हे नाव मराठी आहे, महत्वाचं नाव आहे, पांडुरंग सदाशिव खानकोजे. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना कोणी केली होती? असा जर प्रश्न विचारला तर उत्तर काय असणार आहे? 1915 मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला व ओबिदुल्ला सिंधी हे नाव लक्षात ठेवायची. कोणती नावं? महेंद्र प्रताप, बरकतुल्ला, ओबिदुल्ला सिंधी यांनी 1915 मध्ये काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. खूप महत्वाचा घटक आहे बरं का, ह्याला तुम्ही फोकस करा. परीक्षेमध्ये काय होतं, आपल्याला सगळे जे माहीत असतात त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीत, पण हा घटक खूप महत्वाचा आहे, खूप म्हणजे खूप. महेंद्र प्रताप, बरकतुल्ला आणि ओबिदुल्ला सिंधी या काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना कधी करण्यात आली होती? 1915 मध्ये. त्यानंतर महत्वाचा घटक म्हणजे काकोरी कट. काकोरी कट म्हटल्यानंतर तुम्हाला महत्वाचा काय लक्षात ठेवायचं आहे? तारीख. ती तारीख खूप महत्वाची आहे. 9 ऑगस्ट 1925 या तारखेला फोकस करा. काकोरी या उत्तर प्रदेश मधल्या रेल्वे स्टेशन जवळ काय केलं होतं तर सरकारी खजिना जो चालला होता तो लुटला होता. त्याच्यामध्ये कोणते लोक होती? चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले आणि लागणारा पैसा लुटण्यासाठी हा काकोरी कट घडला होता. काकोरी कटामध्ये कोणाला शिक्षा झाली ते महत्वाचं. याच्यामध्ये ज्या शिक्षा झाल्या त्यामध्ये अशफाकुल्ला खान आहे एक नाव, त्यानंतर दुसरं नाव आहे रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लहारी यांना फाशी झाली होती. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नव्हते. त्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये सगळे तरुण क्रांतिकारक होते. म्हणजे चंद्रशेखर बघा, त्यानंतर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. कोणत्या विचारसरणी? धर्मनिरपेक्ष विचारसरणीची. तुम्हाला प्रश्न विचारला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना कधी झाली? 1928. दिल्लीचा जो फिरोजशाह कोटला स्टेडियम आहे ना त्या स्टेडियमवर झालेल्या बैठकीमध्ये. आता जेटलींचं नाव दिले त्या स्टेडियमला, हे फक्त माहीत असू द्या. आणि भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं. आता जी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन होती ना, तर या असोसिएशनचा एक स्वतंत्र विभाग होता. त्या विभागाकडे शस्त्र गोळा करणं, कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं अशी कामं दिली होती. आणि त्या विभागाला म्हटलं जातं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आणि याचं नेतृत्व कोणाकडे होतं तर चंद्रशेखर आझाद यांच्याकडे होतं. कोणतं? की शस्त्र गोळा करायची, कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची, हे सगळे घटक त्यांच्याकडे होते. आणि नाव काय दिलं? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आणि चंद्रशेखर आझाद हे त्याचे प्रमुख होते. मग आता यामध्ये जे लाला लजपत राय यांचा ज्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इथं तुम्हाला घटक लक्षात ठेवा. भगतसिंग आणि राजगुरू यांनी कोणाला मारलं? सॉन्डर्स हा जो अधिकारी होता याला गोळ्या झाडून ठार मारलं होतं. ओके. त्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही बरं का. ह्या दोन घटनांमध्ये काय सांगतोय मी ते लक्षात घ्या. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकले होते. ठीक आहे, बॉम्ब फेकले होते. पण इथं भगतसिंग आणि राजगुरूंनी कोणाला मारले? सॉन्डर्सला. भगतसिंग सोबत कोण आहेत? राजगुरू आहेत. इथं भगतसिंग आणि दुसरी व्यक्ती कोण आहे? बटुकेश्वर दत्त. ओके. म्हणजे विधिमंडळामध्ये जे बॉम्ब फेकले होते कोणाला मारायचा उद्देश नव्हता. तिथं 2 बिल होती. एक बिल होतं पब्लिक सेफ्टी बिल, त्याला बिलला काय म्हटलं जातं? पब्लिक सेफ्टी बिल. आणि दुसरं बिल होतं त्या बिलला म्हटलं जातं ट्रेड डिस्प्यूट बिल. कोणतं बिल होतं? ट्रेड डिस्प्यूट बिल. तर ह्या दोन्ही बिलला विरोध करण्यासाठी, कारण या बिलामुळे नागरी हक्कांची पायमल्ली होणारी 2 विधेयके म्हटले ना, ती 2 विधेयक आहेत. एक होतं पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरं होतं ट्रेड डिस्प्यूट बिल. त्याचा निषेध करण्यासाठी ज्या विधिमंडळामध्ये मध्यवर्ती विधिमंडळामध्ये बॉम्ब टाकले होते भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. सॉन्डर्सला कोणी मारलं? भगतसिंग आणि राजगुरू. नाव फक्त भगतसिंग कॉमन आहे, राजगुरू एकदा आणि बटुकेश्वर दत्त एकदा, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी कधी झाली? 23 मार्च 1931.
कुठं दिली? लाहोरच्या तुरुंगामध्ये फाशी दिलेली आहे. त्यानंतर चंद्रशेखर आझाद पोलिसांना सापडले नव्हते, पण अलाहाबादचा जो अल्फ्रेड पार्क आहे, पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले. कुठं? अलाहाबादचा कोणता पार्क? अल्फ्रेड पार्क. त्यानंतर महत्वाचा घटक येतो तो म्हणजे चितगाव शस्त्रागारावरचा हल्ला, आणि त्या गटाचे प्रमुख होते सूर्यसेन. त्यांना मास्तरदा या नावानं ओळखलं जातं. तर त्यांनी आपल्या भोवती काही लोक गोळा केली होती. त्यामध्ये अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार हे निष्ठावंत क्रांतिकारकांची फौज त्यांच्यासोबत होती. आणि चितगाव या ठिकाणचा जो शस्त्रागार आहे याची हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखलेली होती. आणि 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी त्यातली शस्त्रास्त्र बरोबर चितगाव मधली ताब्यात घेतली होती. त्यामुळे इथं काय लक्षात ठेवायचं आहे? चितगाव शस्त्रागारावरचा हल्ला म्हटलं, एक तर सूर्यसेन यांचं नाव, दुसरं म्हणजे 18 एप्रिल 1930 ला झालेलं नाव, आणि इथं तुम्हाला ही नावं लक्षात ठेवू शकता, अनंत सिंग, गणेश घोष. पण ह्यामध्ये 2 महिलांची नावं महत्वाची आहेत, कल्पना दत्त आणि प्रीतिलता वड्डेदार चर्चेतली नावं. त्यानंतर त्यांना पकडण्यात आलं, म्हणजे जे 16 फेब्रुवारी 1930 ला सूर्यसेन आणि त्यांचे सहकारी पकडले. सूर्यसेन आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली. पण ज्या कल्पना दत्त होत्या यांना जन्मठेप झाली. कल्पना दत्त आणि ज्या प्रीतिलता वड्डेदार होत्या त्या पोलिसांच्या हाती न आल्या, त्यांनी आत्महत्या दिलेली आहे. त्यानंतर इथे एक महत्वाचा घटक, शांती घोष आणि सुनीता चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केलं. आणि बीना दास ही जी युवती होती, कोलकाता विद्यापीठाचा जो पदवीधर समारंभ होता तर त्यात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. तुम्हाला हेच लक्षात ठेवायचंय की कोलकाता विद्यापीठाच्या पदवीधर समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. तुम्हाला नावं देताना शांती घोषचं देतील, सुनीता चौधरीचं देतील, बीना दासचं देतील. तर उत्तर काय असणार आहे? बीना दास. आणि जालियनवाला बाग हत्याकांडाला जो जबाबदार होता ओडवायर, याचा वध सरदार उधम सिंग यांनी केला 1940 मध्ये इंग्लंडमध्ये. तर ही आपली क्रांतिकारी चळवळ एक शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. कोणत्या म्हणजे पुस्तकात जे दिले तेच सांगितले मी, आणि त्याला फोकस करा. जिथं मी हायलाइट केलं तो घटक खूप महत्वाचे होते. त्यानंतर शेतकरी चळवळ. या शेतकरी चळवळीमध्ये सुरुवातीला नीलदर्पण हे जे नाटक होतं, जे नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीच्या स्थितीसाठी होतं, तर ते कोणी लिहिलं होतं? तर दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण हे नाटक होतं. कोणाचं? दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण नाटक. आणि या नाटकानं जे नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीची स्थिती आहे ना, ती समाजाच्या नजरेस आणलेली होती. हे लक्षात ठेवा, दीनबंधू मित्र नीलदर्पण नाटक. त्यानंतर तुम्हाला 2 महत्वाच्या गोष्टी, किसान सभा आणि अखिल भारतीय किसान सभा, यामध्ये गफलत करायची नाही. पहिला मुद्दा, किसान सभा. किसान सभेची स्थापना कधी झाली? 1918 मध्ये झाली. आणि अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधी झाली? 1936 मध्ये झाली. म्हणजे 2 मुद्दे लक्षात आले. 1918 ला किसान सभेची स्थापना आहे, 1936 ला अखिल भारतीय किसान सभेची स्थापना आहे. आता किसान सभा कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली? तिथं नाव आहे बाबा रामचंद्र यांच्या पुढाकारानं. आणि अखिल भारतीय किसान सभा कोणाच्या पुढाकारानं स्थापन झाली? प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकारानं. आता 2 मुद्दे लक्षात आले का? किसान सभा म्हटलं की 1918, कोण पुढाकार आहे? बाबा रामचंद्र. आणि अखिल भारतीय किसान सभा म्हटलं तर NG रंगा 1936. हे 2 घटक लक्षात आले का? ओके, हे महत्वाचा मुद्दा आहे, एवढं तुम्ही क्लिअर करून घ्या. आता तुम्हाला अभ्यासायची ती जास्त करून अखिल भारतीय किसान सभा, कारण अखिल भारतीय किसान सभा 1936 NG रंगा यांच्या नेतृत्वाखाली, पुढाकाराखाली. पण याचे पहिले अध्यक्ष कोण होते? या सभेचे अध्यक्ष कोण होते? तर स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते. आता जो अखिल भारतीय किसान सभा होता, त्या अखिल भारतीय किसान सभेनं शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. ठीक आहे. त्यानंतर 1936चं फैजपूर अधिवेशन, जे काँग्रेसचं ग्रामीण भागात झालेलं अधिवेशन नेहरूंच्या अध्यक्षतेखाली, त्यामध्ये हजारो शेतकरी उपस्थित तुम्हाला पाहायला मिळतील. आता माहित आहे का तुम्हाला या सेक्शन मध्ये साने गुरुजींबद्दल दिले. त्यांनी किसान कामगार जे होते त्यांची एकजूट करून धुळे अंमळनेर ही कामगार संघटनेची प्रबळ केंद्रे बनवण्याचं केले होतं. अंमळनेरचे जे गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. दुसरं महत्वाचं म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुलं व्हावं म्हणून पंढरपूरमध्ये आमरण उपोषण कुणी केलं? तर तुमचं उत्तर असणार आहे साने गुरुजी. हे थोडंसं लक्षात ठेवायचं. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल काय विशेष दिलं नाही, फक्त एवढंच सांगितलंय भारतीय कामगार चळवळीचे जनक.
तुम्हाला जो फोकस करायचा आहे तो इथं करायचा आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांचं मूळ गाव हे सासवड जवळचं कान्हेसर पुण्यामधलं. आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी जी संघटना स्थापन केली तिला म्हटलं जातं बॉम्बे मिल हँड असोसिएशन. आता ही संघटना कधी स्थापन झाली? 1890. आता हे स्टेट बोर्ड मधले ज्या गोष्टी दिल्या जातात ना ते थोडंसं फॉलो करत चला, परीक्षेला इम्पॉर्टंट आहे की बॉम्बे मिल हँड असोसिएशन नावाची संघटना कोणी स्थापन केली? नारायण मेघाजी लोखंडे. कधी स्थापन केली? 1890 मध्ये. आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी जे महात्मा फुले यांचं सत्यशोधक समाज होता त्या सत्यशोधक समाजाचं जे मुंबई शाखा आहे त्याचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं होतं. आणि हे सगळ्यात जास्त का फेमस झाले? कारण 10 जून 1890 ही तारीख थोडीशी फोकस करायची या ठिकाणी. कारण या कामगारांना जी रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे. कधी? 10 जून 1890 ही तारीख महत्वाची ठरते. त्यानंतर काही घटक लक्षात ठेवताना तुम्ही बघू शकता 1899 ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी संप केलेला होता 1899 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक म्हणतो. तर हे आयटक स्थापन होण्यामध्ये कोणाचा आयटकच्या कार्यामध्ये कोणाचा वाटा होता? नामा जोशी. परंतु आयटकचे पहिले अध्यक्ष होते हे लाला लजपत राय. ठीक आहे. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ते होते. त्यानंतर एमपीएससी मध्ये एकदा प्रश्न आला होता काँग्रेस समाजवादी पक्ष हा कधी स्थापन झाला? तुमचं उत्तर काय असणार आहे? काँग्रेस समाजवादी पक्ष हा स्थापन झाला 1934 साली. आणि यामध्ये कोणाचा पुढाकार होता? तर यामध्ये जो पुढाकार होता ते लोक म्हणजे आचार्य नरेंद्र देव, त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण, मिनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया. हे तुम्हाला इथं लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एकदा प्रश्न एमपीएससी मध्ये विचारला होता भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना केव्हा झाली? तुमचं उत्तर असलं पाहिजे 1925 साली साम्यवादी पक्षाची स्थापना भारतामध्ये झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मिरत कट खटला. मिरत कट खटल्याच्या संदर्भातली लोक कोण कोण होती? तर त्याच्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर ही लोक तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा घटक येतो आर्य महिला समाज. शारदा सदन ह्या संस्था कोणी स्थापन केल्या? त्यामध्ये नाव येतं पंडिता रमाबाईंनी. आता ही जी आर्य महिला समाज आहे हे कधी स्थापन झालेला आहे? 1882 मध्ये पुण्याला. हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. आणि सेवा सदन ही संस्था कोणाची म्हटलं तर रमाबाई रानडे. पंडित रमाबाई नाही बरं का, इथं रमाबाई रानडे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता रमाबाई रानडे यांच्याबद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे? भारत महिला परिषद, त्यानंतर ऑल इंडिया काय म्हणतात त्याला भारत महिला परिषद किंवा उदाहरणं म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. त्याच्यामध्ये नाही येणार. इथं तुम्हाला घटक फक्त लक्षात घ्या. काय घटक लक्षात घ्या? भारत महिला परिषदेची स्थापना 1904 ची आहे. ओके, 1904 ची. आणि दुसरं म्हणजे ऑल इंडिया इन वुमेन्स कॉन्फरन्स 1927 ची संघटना आहे. संघटना कधीचे तेवढं लक्षात घ्या. पण तुम्हाला रमाबाई रानडे म्हटलं तर काय लक्षात ठेवणार तुम्ही? सेवा सदन लक्षात ठेवणार. आता इथे एक थोडासा घटक कन्फ्युजन करणार आहे, थोडासा घटक लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न असा विचारला भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण? तर तुमचं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? रखमाबाई जनार्दन सावे. प्रश्न असा विचारला तुम्हाला भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण? वैद्यकीय सेवा ज्यांनी दिली ऍक्च्युली त्या कोण? तर ते रखमाबाई जनार्दन सावे. हे तुमचं उत्तर पाहिजे. यांनी ना स्त्रियांसाठी बऱ्याचशा व्याख्यानमाला चालवल्या. त्याचबरोबर त्यांनी राजकोट या ठिकाणी रेड क्रॉस सोसायटीची शाखा सुद्धा उघडलेली होती. त्या म्हणजे रखमाबाई जनार्दन सावे. हे लक्षात राहील तुमच्या. आणि जर तुम्हाला असं विचारलं पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण? तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी? आनंदीबाई जोशी. आता मुद्दा लक्षात येतोय का? भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ज्यांनी सेवा दिली त्या कोण होत्या? रखमाबाई जनार्दन सावे. पण पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या? आनंदीबाई जोशी. कारण आनंदीबाई जोशींनी जेव्हा 1886 मध्ये आनंदीबाई जोशींनी 1886 मध्ये जेव्हा MD ची पदवी घेतली भारतात परतल्या, पण त्यांना क्षयरोग झाला होता आणि त्यातच त्यांचं निधन झालं लगेच 16 फेब्रुवारी 1887 ला. पण पूर्ण सेवा त्या देऊ शकलेल्या नव्हत्या. पण भारतीय सेवा देणाऱ्या म्हटलं तर रखमाबाई जनार्दन सावे, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हटलं तर आनंदीबाई जोशी. या शब्दामध्ये फरक आहे आणि तो फरक नीट समजून घ्यायचा. लक्षात आहे का? इथं हे जे शब्द पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी हे लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर
या ठिकाणी नमूद करण्यात आले की भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे. त्यानंतर दलित चळवळीमध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन कोणी केलं असं जेव्हा विचारलं जाईल तुमचं उत्तर असेल गोपाळबाबा वलंगकर. कधी केलं? 1888 मध्ये. हे घटक खूप महत्वाचे आहे बरं का, की गोपाळबाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन मध्ये पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलं. कधी केलं? 1888 मध्ये. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक कधी सुरू केलं? तर 1 जुलै 1908 ला. ही तारीख महत्वाची. 1 जुलै 1908 ला शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र या नावाचं मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि तमिळनाडूमध्ये पेरियर रामस्वामी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ त्यांनी उभारलेली. नाव काय आहे? पेरियर रामस्वामी. कुठं? तमिळनाडूमध्ये. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी जे डिप्रेस क्लासेस मिशन सुरू केलं ते 1906 मध्ये होतं. हे इथं लक्षात ठेवू शकतो. आंबेडकरांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकानी सभेची स्थापना केली आणि त्यांनी आपल्या अनुयायांना कोणता संदेश दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता दुसरा एक महत्वाचा घटक, मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये, घटक लक्षात घ्या, मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करून घेण्याचं विधेयक संमत करून घेतलं होतं. कोणी करून घेतलं होतं असं तुम्हाला एकदा परीक्षेला विचारलंय, एमपीएससी मध्ये येऊन गेलाय प्रश्न, तर ते बाबासाहेब बोले हे त्यांचं नाव आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे नाशिकचा जो काळाराम मंदिर होता त्याच्यामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला. तुम्हाला प्रश्न असा विचारला, या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? दादासाहेब गायकवाड हे उत्तर असलं पाहिजे. हे घटक लक्षात ठेवायचं की 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह. तर तुम्हाला इथं आंबेडकर रोल मुख्य होते, पण नेतृत्व करताना त्यांना पुढाकार दिला होता. कोण? दादासाहेब गायकवाड यांना. आंबेडकरांनीच जे केला, काळाराम मंदिर सत्याग्रह झाला, काय झालं ते आंबेडकरांचंच आहे, पण त्याच्यामध्ये नेतृत्व कोणी केलं? तर दादासाहेब गायकवाड यांनी केलं होतं. आता हे असे घटक काय सांगतोय तुम्हाला, परीक्षेमध्ये ना अशा घटकावरच तुम्हाला कन्फ्युजन केलं जातं. आंबेडकरांनीच ते घडवून आणलं, काळाराम मंदिर सत्याग्रह सगळं केलं, पण नेतृत्व करताना यांना दिलं पुढाकार. कोण? दादासाहेब गायकवाड. तुम्हाला जेव्हा आंबेडकरांच्या बाबतीमध्ये त्यांची पत्रकारिता कोणती वृत्तपत्र सुरू केली लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक आहे. मुकी बहिरी जनता संपूर्ण भारताची. कसं लक्षात ठेवणार? मुकी बहिरी जनता संपूर्ण भारताची, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे क्रमानं तुमचे त्यांचे पत्र आहेत ना ते लक्षात ठेवता येतं. म्हणजे यामध्ये मी काय लिहिलंय सांगतो बघा. मुकी बहिरी म्हणजे काय? मुकी म्हणजे काय? मूक नाईक. पहिल्यांदा त्यांनी मूक नाईक हे पत्र सुरू केलं. बहिरी म्हणजे काय? त्यानंतर त्यांनी बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं होतं. त्यानंतर काय म्हटलंय? जनता म्हणजे त्यानंतर त्यांनी जनता सुरू केलेलं. क्रमानं बघा. त्यानंतर संपूर्ण म्हणजे काय? समता सुरू केलं. भारताची म्हणजे काय? प्रबुद्ध भारत. म्हणजे क्रमानं लक्षात ठेवता येतं. मुकी बहिरी जनता संपूर्ण भारताची. पहिल्यांदा मूक नाईक, मग बहिष्कृत भारत, मग जनता, मग समता आणि मग प्रबुद्ध भारत. तुम्हाला कधी कधी ना एमपीएससी मध्ये असं क्रमानं विचारतात, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आंबेडकरांनी दलितांचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी 1942 मध्ये जो पक्ष स्थापन केला त्याला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन असं म्हटलं जातं. आणि 1956 मध्ये नागपूर या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला तुम्हाला बघायला मिळतो. ओके, हेही महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे पाकिस्तान निर्मितीचा कल्पना. आणि हे तुम्हाला इथं पुढे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2 मुद्दे की स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार पहिल्यांदा कुणी मांडला? तर 1930 मध्ये मोहम्मद इक्बाल यांनी मांडला होता. परंतु पाकिस्तान हे नाव कुणी दिलं? तर ते नाव दिलं चौधरी रहमत अली यांनी नाव दिलं. 2 मुद्दे लक्षात आले का? तुम्हाला जर असं विचारलं स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला? 1930 मध्ये डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी मांडला. आणि तुम्हाला असं विचारलं पाकिस्तान हे नाव कुणी दिलं एक्झॅक्टली? तर चौधरी रहमत अली यांनी दिलं. एमपीएससी मध्ये याच्यावर तुम्हाला कन्फ्युजन केलं जातं, जे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचं पाहून मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती दिन कधी करण्याचं ठरवलं? 16 ऑगस्ट 1946. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि बंगाल प्रांतामधला नोआखाली या ठिकाणी भीषण कत्तली झाल्या होत्या आणि तिथल्या ज्या कत्तली आहेत ते थांबवण्यासाठी गांधीजींनी आपल्या प्राणाची पर्वा न करता ते तिथं गेलेले होते.
आता यामध्ये राहतं ते म्हणजे संस्थानांचे विलिनीकरण. आता संस्थानांचे विलिनीकरण करणं कारण खूप मोठ्या जोखमीचं काम होतं, कारण 600च्या वर पूर्ण संस्थानं होती. मग या संस्थानामध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट तिथं स्थापन झाला, तो म्हणजे संस्थानामध्ये प्रजामंडळ स्थापन होऊ लागली. प्रजामंडळ म्हणजे काय, तर संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावं यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना होत्या. आणि या सर्व म्हणजे 1927 मध्ये अशा प्रजामंडळाची एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली. म्हणजे अखिल भारतीय प्रजा परिषद केव्हा स्थापन झाली, 1927 मध्ये, संस्थानिकांचे प्रश्न सोडवणं याच्यासाठीची. आता हे जे संस्थान आहेत, ह्या संस्थानकांना भारतात समावेश करून घेणं आणि भारतात सामील होणं कसं त्यांच्या हिताचं आहे हे पटवून देण्याचं काम केलं तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी. पण जो मुद्दा राहिला होता 3 संस्थानांचा, जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर, तो घटक बघूया. आता संस्थानिकांच्या विलिनीकरणामध्ये जुनागडचं विलिनीकरण, कारण जुनागड हे सौराष्ट्र मधलं एक संस्थान होतं, तिथली जी प्रजा होती त्या प्रजेला भारतात सामील व्हायचं होतं, पण जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील व्हायच्या विचारात होता. तेव्हा तो नवाब त्या प्रजेनं विरोध केल्यामुळे तो नवाब पाकिस्तानात निघून गेला आणि 1948 मध्ये फेब्रुवारीच्या जुनागड हे भारतात विलीन झालं. तिथं काही जास्त प्रॉब्लेम आला नाही. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्राम. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ते बघूया. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली, स्वामी रामानंद तीर्थ यांनी. कधी केली, 1938 मध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्वामीजींचे जे निष्ठावंत अनुयायी होते त्याच्यामध्ये PV नरसिंहराव होते, गोविंदभाई श्रॉफ हे नाव पण तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं. हैदराबाद जे आहे तर निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून भारतात सहभागी करून घेतलं त्यांना 13 सप्टेंबर 1948 रोजी. आणि त्याच ठिकाणी जे ऑपरेशन राबवण्यात आलं तर त्याला ऑपरेशन पोलो असं म्हटलं जातं. ही कारवाई सुरू केली होती आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम तिथं शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं. तर हे एक महत्वाचं ठिकाण. इथं घटक लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचंय तर भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर, पदुच्चेरी, कारिकल, माहे आणि यानम या ठिकाणी कोणाचं वर्चस्व होतं, फ्रान्सचं वर्चस्व होतं. पण इथले जे रहिवासी होते त्यांना भारतात सहभागी व्हायचं होतं. आणि मग फ्रान्सने 1949 मध्ये चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतलं. तिथल्या जनतेनं भारताच्या बाजूने कौल दिला. मग चंद्रनगर भारताच्या स्वाधीन झालं. त्यानंतर फ्रान्सनं इतर प्रदेश सुद्धा भारताच्या हाती सोपवले होते. प्रश्न असा वरतो, तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, भारत स्वतंत्र झाला तरी सुद्धा कोणते प्रदेश हे फ्रेंचच्या ताब्यात होते, तर हे कोणते होते, चंद्रनगर, पदुच्चेरी, कारिकल, माहे, यानम. 5 ठिकाण लक्षात ठेवायची. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबाबत पहिला प्रश्न असा विचारतो, महाराष्ट्र एकीकरण परिषद 28 जुलै 1946 रोजी कुणी भरवली होती, तर ते कुणाच्या अध्यक्षतेखाली, शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली. कुठं, मुंबईला. कोणती परिषद, महाराष्ट्र एकीकरण परिषद. आणि ह्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेनं मराठी भाषिक प्रदेशाचा एक प्रांत करावा ही त्यांची सगळ्यात महत्वाची मागणी होती. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे दार कमिशन. आणि अशा पद्धतीने आपण आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात हे 8वीचं जे पुस्तक होतं तर हे डिटेलमध्ये कव्हर केले. तिथे जे मुद्दे दिले ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. तर हा घटक तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे.
आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की डाउनलोड करा. आणि दुसरं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही शंका असतील तर ते विचारू शकता आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. आणि लाईक करा, कारण लाईक जर मिळालं तर आपल्याला आणखी असे वेगवेगळे पुस्तकावर डिटेलमध्ये अनालिसिस तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी तुमचं लाईक खूप महत्त्वाचं आहे.